हा केलं मी, ते दिसतंय का आता? क्लॉक नाही दिसत आहे, पण ते निळं गोल गोल फिरतंय एका बाजूला लेफ्ट साईडला. ते बहुतेक नेटवर्क स्लो असल्यामुळे बहुतेक मला वाटतं तो वेळ घेतोय का काय, काय माहिती. त्यानंतर गोल गोल नुसतं फिरते, निळे एक गोल आहे, निळा गोल तो फिरतोय आपला. नाही, आज फारच कालपासूनच प्रॉब्लेम चालू झालाय, भयानक प्रॉब्लेम आहे कालपासूनच. आता इथं मला खाली एंड लाईव्ह व्हिडिओचं ते ऑप्शन ओपन झालेलं दिसतंय. त्या वरती 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 चालू झालंय, लाईव्ह आलंय 40 सेकंद वरती चालू झालंय, 40 सेकंद आलेत वर. एक मिनिट, आता मी तुम्हाला ए- आता मी माझं पॉवर पॉईंट उघडतोय, ते फक्त दिसते का बघा बरं तुम्हाला. एक मिनिट, आता मी ओपन केली, ते दिसते का पॉवर पॉईंटची विंडो? तर हा, मी पीपीटी ओपन करून ठेवली, आता फुल स्क्रीन पण करतोय. फुल स्क्रीन करून ठेवलंय मी. अच्छा, ठीक आहे. आणि मला एक फक्त मग व्हॉट्सअपवर आले ना? ओके. आणि फक्त माझा आवाज येतोय की नाही, मला फक्त मेसेज करून सांगा की येतोय. ओके, थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर प्रबोध शिरवळकर, पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेज इथून आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी डॉक्टर सुजित शिंदे आणि सिंधुजन अकॅडमी यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं लेक्चर देण्यासाठी बोलवलं. तर आजचा विषय जो आहे की सिंधू संस्कृती आणि नवीन शोध, तर याच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहे की आता जे नवीन नवीन उत्खनन झालेलं आहे किंवा त्याच्यामधनं जी नवीन माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे, तर ती कुठल्या संदर्भामध्ये आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय नवीन दिशा सिंधू संस्कृतीच्या अभ्यासात सापडते किंवा आपण कुठल्या वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो सिंधू संस्कृतीचा, तर या संदर्भामध्ये आपण काही पुरावे बघणार आहे. आता हे पुरावे बघताना काही गोष्टी ज्या आहेत त्या मुद्दामीन मी बोलणार नाहीये, कारण की जसं डीएनए आहे, राखी गडीमधनं जे डीएनएचं आपल्याला नवीन संशोधन झालेलं आहे प्राध्यापक वसंत शिंदे सरांनी केलेलं, तर त्या संदर्भात ते ऑलरेडी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लाईव्ह लेक्चर्स दिलेली आहेत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लेक्चर्स दिलेली आहेत. त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या वसाहतींवरती काही नवीन शोध लावले गेलेले आहेत. आणि ते शोध जसे डीएनएचा शोध आहे तसे अगदी फार मोठे किंवा मोठ्या प्रमाणावर नसले तरी त्याचं अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत असे महत्वपूर्ण ते शोध आहेत की ज्या याच्यामुळे आपल्याला सिंधू संस्कृती लोकांचं खाणं पिणं किंवा त्यांनी ज्या गोष्टी बनवल्या तर त्या कशा प्रकारे बनवल्या, तर या संदर्भाचे आपल्याला काही पुरावे पाहायला मिळतात. ते अगदी नव्याने उजेडात आलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही नवीन वस्तूंचा शोध लागलेला आहे किंवा नवीन वसाहतींमधनं जे काही वस्तू मिळालेल्या आहेत तर त्या आपण आता त्या याच्यामध्ये बघूयात. तर जसं आपल्याला माहितीये की
की सिंधू संस्कृतीचा शोध हा 1920 साली लागला आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला कामं झालेली दिसतात. आता जेव्हा आपण बघतो की 1920 साली जेव्हा सिंधू संस्कृती पहिल्यांदा उजेडात आली, मग हडप्पाच्या वसाहतीवरती उत्खनन चालू झालं, लगेचच त्याच्यानंतर मोहनजोदडोच्या वसाहतीवर सुरू झालं, त्याचबरोबरीने चंदुदाडोच्या वसाहतीवरती चालू झालं. तर अशा वेगवेगळ्या वसाहतींवरती आपल्याला 1920 नंतर मोठ्या प्रमाणावर उत्खनन चालू झालेलं दिसतं. आता जेव्हा या संस्कृतीचा शोध लागला तेव्हा त्याच्यावरती वेगवेगळे आपल्याला मतप्रवाह पाहायला मिळतात. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही जी संस्कृती आहे ही बाहेरनं आली, म्हणजे मेसोपोटेमिया असेल किंवा एलम असेल, तर अशा ठिकाणांवरनं ही लोक मायग्रेट झाली किंवा त्यांचं स्थलांतर झालं आणि ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये येऊन राहायला लागले. तर या लोकांनी इथं मोठ्या प्रमाणावरती वसाहती बसवल्या, असा एक अभ्यासकांचा आपल्याला प्रवाह दिसतो. दुसरा प्रवाह आहे की जो म्हणजे की इथं अस्तित्वात असलेल्या ज्या पूर्व सिंधू संस्कृती आहेत, म्हणजे जर का तुम्ही भारत पाहिला किंवा पाकिस्तान पाहिला तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या पूर्व सिंधू संस्कृती पाहायला मिळतात. जशी आंबरी आहे, नाल आहे, कोड्डीजी आहे, सोथी आहे, तर अशा वेगवेगळ्या संस्कृती आपल्याला भारत आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतात. तर या सर्व संस्कृती ज्या आहेत त्या मुख्यतः ग्रामीण संस्कृती आहेत, अगदी छोट्या छोट्या त्यांच्या वसाहती आहेत आणि या वसाहतींमधनं किंवा या ग्रामीण संस्कृतीमधनं ही जी आपल्याला नागरी संस्कृती आहे ती आपल्याला नंतर तयार झालेली दिसते. तर ह्या बेसिकली आपण जो दोन वेगवेगळे मतप्रवाह बघतो, तर एकाला आपण फॉरेन ओरिजिन थेरी म्हणतो की म्हणजे सिंधू संस्कृती उत्पत्ती ही बाहेरच्या लोकांमुळे झाली किंवा त्यांच्या स्थलांतरामुळे झाली, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे आपण हे बघायचा प्रयत्न करतो की आपल्याकडे ज्या पूर्व सिंधू संस्कृती आहेत त्याच्यामधनं या नागरीकरणाची सुरुवात झाली किंवा हे नागरीकरण जे आहे ते त्याच्यामधनं तयार झालेले. तर अशा आपल्याला दोन मतप्रवाह याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता 1920 पासून ते आता 2020 म्हणजे साधारण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला ह्या वर्षात सिंधू संस्कृतीचा शोध लागून. त्या 100 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननाचं कार्य केलं गेलेलं आहे, सर्वेक्षणाची कार्य केली गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या वसाहतींचा शोध लागलेला आहे. म्हणजे साधारण आता आपण जर का बघितलं तर साधारण 1500 वसाहती ज्या आहेत त्या भारतामध्ये पाहायला मिळतात आणि 1000 वसाहती आपल्याला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सर्वसाधारणपणे एक आपण असं होरा धरला तर एक 2500 वसाहती आपल्याकडे आता या स्थितीला आपल्याकडे आहेत भारत आणि पाकिस्तानमध्ये मिळून. आता जेव्हा 1920 साली उत्खनन चालू झालं मोहनजोदडो, हडप्पा, चंदुदाडो या ठिकाणी, तर त्यावेळेला ब्रिटिश राज आपल्यावरती होतं आणि जॉन मार्शल नावाचा जो डायरेक्टर जनरल होता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा, तर तो बेसिकली या सगळ्या एस्केवेशनचा डायरेक्टर होता आणि तो बघत होता या सगळ्याचं काम. पण 1920 ते 1924 मधले 4 वर्षाचा कालखंड यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं आणि 1924 साली पहिल्यांदा त्यांनी ऑफिशियल अनाउन्समेंट आपल्याला केलेली दिसते. ती म्हणजे इलस्ट्रेटेड लंडन न्यूज नावाचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये 20 सप्टेंबर 1924 साली पहिल्यांदा त्यांनी अनाउन्समेंट केली की ज्या ह्याच्यामध्ये तो म्हणतो की भारताचा जो इतिहास आहे, आता मी जेव्हा भारत म्हणतो तेव्हा तो युनायटेड भारत या अर्थाने वापरतो की दरवेळेला भारत पाकिस्तान वेगळं करण्यापेक्षा, कारण की आपण जेव्हा सिंधू संस्कृतीबद्दल बोलतो तर संस्कृती ही कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आत्ताच्या पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत किंवा त्याच्यामध्ये अडून राहिलेली नाहीये, तर ती भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आहे. त्यामुळे आपण त्याला युनायटेड इंडिया असं आत्ता आपण संबोधूया. तर त्या ह्याच्यामध्ये तर भारतामध्ये या वसाहतीचा शोध लागलेला आहे आणि या ज्या वसाहती आहेत ज्या मेसोपोटेमिया किंवा इजिप्तमधलं जे सिव्हिलायझेशन आहे त्याच्या बरोबरीने जातात. तर हे 4 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा एक ऑफिशियल अनाउन्समेंट आपल्याला केलेली दिसते 1924 साली. आता जर का आपण बघितलं तर साधारण या एक रफ मॅप आहे की याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वसाहती दिसतील. म्हणजे काही महत्वाच्या वसाहती जर का तुम्हाला पाहायच्या झाल्या तर इथं जर का पाहिलं तर ही मोहनजोदडोची वसाहत आहे या ठिकाणी. वरती गेला तर इथं हरप्पाची वसाहत आहे या ठिकाणी. इथं ही धोलावीराची वसाहत आहे जी कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये. त्याच्यानंतर वर गेला तर इथं एक महत्वाची साईट आहे कालीबंगाची. त्याचबरोबर जर का तुम्ही वरती गेलात ह्या बाजूला तर इकडनं परत आपला भाग येतो तो म्हणजे युपीचा भाग येतो. इथं दिल्ली आहे, हस्तिनापूर आहे, छत्र, या सगळ्या महत्वाच्या दुसऱ्या नागरीकरणाच्या वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. आता हा एक जनरल मॅप आहे की याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मिळाले. इथंही महत्वाची एक लोथलची साईट आहे जी परत गुजरातमध्ये आहे.
आता जर का भारताच्या संदर्भात आपण पाहिलं तर महत्वाच्या ज्या वसाहतींचं उत्खनन भारतामध्ये आपल्याला झालंय आतापर्यंत, तर त्या ह्याच्यामध्ये वरती पाहिलं तर इथं राखीगडी आहे, त्यानंतर बिरडाणा आहे, कुणाल आहे, बनावली आहे, इथं खाली बरोर आहे, इथं तरखानवाला डेरा आहे, ही वरचं आहे तो पाकिस्तानचा भाग आहे, इथं हरप्पाची वसाहत आहे. खाली जर का तुम्ही आला तर इथं तुम्हाला धोलावीरा दिसते, जुनी कुरण नावाची वसाहत आहे, कुंतासी आहे, खालच्या बाजूला पादरी आहे, इथं लोथल आहे, मधल्या बाजूला नगवाड आहे. तर अशी बरीचशी आपल्याला भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती उत्खनन झालेली दिसतात आणि त्यातल्या काही महत्वाच्या वसाहती आपल्याला या नकाशावरती दिलेल्या आहेत. आता जर का आपण बघितलं तर 1920 साली जेव्हा या सिंधू संस्कृतीचा शोध लागला तर त्यावेळेला हरप्पा आणि मोहनजोदडो या दोन सगळ्यात मोठ्या वसाहती होतात आणि या दोन सगळ्यात मोठ्या वसाहती असल्यामुळे त्यावेळेला एक नवीन असं संज्ञा दिली गेली की सिंधू संस्कृती जी आहे त्याची मुख्यतः दोन राजधान्या आहेत, एक हरप्पाची राजधानी आणि एक मोहनजोदडो, अशा दोन राजधान्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जेव्हा सर्वेक्षण केली गेली पुढच्या काळामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाली तर मोहनजोदडो आणि हरप्पा यांच्याच बरोबरीने अजून 3 वसाहतींचा शोध लागला. एक म्हणजे गणवेरीवाला, राखीगडी आणि धोलावीरा. तर आता जर का तुम्ही बघितलं तर साधारण या 5 ज्या वसाहती आहेत या मुख्यतः महत्वाच्या वसाहती किंवा राजधानीची ठिकाण मानली जातात. आता राजधानीचं ठिकाण म्हणजे काय की आजच्या जर का आपण यांनी बघितलं राजधानी तर म्हणल्यावरती आपण दिल्ली किंवा मुंबई तर यासारखं बघतो, तर ह्या राजधान्या तशा प्रकारच्या नव्हत्या. राजधानी म्हणजे काय की प्रमुख शहर की ज्याचा आकार सगळ्यात मोठा आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकवस्ती आहे, अशा प्रकारची मोठी गावं जी आहेत त्याला आपण राजधानी असं म्हटलं. आता ही राजधानीची शहरं म्हणजे नक्की काय करत होती, यांचं काम काय होतं, तर यांच्या ज्या एरियामध्ये या आपल्याला वसाहती मिळतात, म्हणजे जसं आपण मोहनजोदडो बघितलं तर मोहनजोदडो जी ही आहे ही सिंध भागामध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये काय की म्हणजे या ठिकाणच्या ज्या छोट्या मोठ्या वसाहती आहेत तर या सगळ्या वसाहती ज्या आहेत त्या या मोहनजोदडोचं वरनं त्यांचा कारभार चालू होता. मग प्रोडक्शन असेल किंवा दळणवळणाचं काम असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मोहनजोदडोमध्ये राहणारे लोक बघत होते. हे जर का आपण धोलावीरामध्ये पाहिलं तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वसाहती मिळतात. छोट्या वसाहती आहेत, काही मध्यम आकाराच्या वसाहती आहेत, पण सगळ्यात मोठी वसाहती धोलावीराची आहे. तर मग असं असू शकतं की ही धोलावीरामधली राहणारी लोक जे आहेत ते बाकीच्या गोष्टी म्हणजे इथून जाणारं जे काही रॉ मटेरियल असेल किंवा लागणारा माल आहे, सामान आहे किंवा दळणवळणाचं सामान आहे, तर या सगळ्या गोष्टी हे धोलावीरा बघते. म्हणजे काय की गुजरात मधलं सगळं सामान जे आहे ते धोलावीराला येतंय, या एरियामधलं जे आहे सामान सिंध भागातलं ते सगळं मोहनजोदडोला येते. गणवेरीवाला ही चोलिस्तान मध्ये आहे, पाकिस्तान मधला जो चोलिस्तानचा भाग आहे. म्हणजे आपल्या इथं घग्गर आणि हाकरा असं एका नदीला म्हणलं जातं. तर घग्गर म्हणजे काय की जी भारतामध्ये वाहती नदी तिला आपण घग्गर म्हणतो आणि जेव्हा ती पाकिस्तानमध्ये जाते तेव्हा ती हाकडा बनते. की म्हणजे बऱ्याचशा लोकांनी स्कॉलर्सनी ही आत्ताची जी घग्गर आणि हाकरा आहे त्याला सरस्वती नदी म्हणलेले. तर ही जी गणवेरीवालाची साईट आहे ही चोलिस्तान म्हणजे भवालपूर जो एरिया आहे चोलिस्तानचा तिथं बसलेली आहे. तर इथल्या ज्या छोट्या मोठ्या वसाहती आहेत त्याच्या कंट्रोल जो आहे तो गणवेरीवालाचा आहे. तसंच हरप्पाच्या आजूबाजूचं, तसंच हरियाणा आणि राजस्थान जर का बघितलं तर मुख्य वसाहती राखीगडी आहे. तर म्हणजे प्रत्येक माल हा इथं मोठ्या एका वसाहतीमध्ये येतोय आणि मग राखीगडी आणि हरप्पा एकमेकांबरोबर एक्सचेंज करतायत. हरप्पा आणि गणवेरीवालाचे संबंध आहेत, गणवेरीवाला आणि मोहनजोदडोचे आहेत, मोहनजोदडो आणि धोलावीराचे आहेत, तसेच धोलावीरा आणि राखीगडीचे आहेत. या मग मोठ्या ज्या वसाहती आहेत त्या एकमेकांबरोबर व्यापार संबंध करून माल इकडचा तिकडे देवाणघेवाण करतायत आणि मग या मोठ्या वसाहतींवरनं तो माल जो आहे तो बाहेरच्या देशांमध्ये जातोय. म्हणजे जसं मेसोपोटेमिया आहे की जसे ऊर आहे, उरुक आहे, तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते किंवा त्यांच्या जे लिपीमध्ये आपल्याला उल्लेख मिळतात की त्यांचा व्यापार हा मेलुआ बरोबर होता. तर हे मेलुआ म्हणजे काय तर सिंधू संस्कृतीचा भाग असं लोकांनी आयडेंटिफाय केलेले. तर म्हणजे आता हे फक्त टेक्स्च्युअल रेफरन्स नाहीये, तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी लिहिलेलं आहे की कुठली वस्तू ते कुठल्या भागामधनं घेत होते. तर त्याच्यावरनं आपण हे ठरवलेलं आहे की मेलुआचा भाग म्हणजे सिंधू संस्कृतीचा भाग असू शकतो, कारण की या सगळ्या गोष्टी आपल्याला सिंधू संस्कृतीत पाहायला मिळतात. तर मग या 5 ज्या महत्वाची ठिकाण आहेत तर हे बेसिकली इंटरनॅशनल लेवलचं ट्रेड करतायत आणि ज्या छोट्या वसाहती आहेत त्याच्या आजूबाजूला हे लोकल ट्रेडिंग करतायत. म्हणजे त्या वसाहतींबरोबर यांचा आपल्याला एकमेकांशी असलेला संबंध दिसून येतो. तर त्यामुळे पूर्वीच्या काळी जे आपण विचार केला की 2 महत्वाची राजधानीची शहरं दिसतात, तर आता
तो त्या प्रकारची जे आपला एक समज होता तो पूर्णपर्यंत गेलेला आहे. आणि आता आपण असं बघतो की इथं या ठिकाणी आपल्याला 5 महत्वाच्या वसाहती दिसतात आणि या 5 महत्वाच्या वसाहतीमधनं वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत सिंधू संस्कृतीमधली, मग ती दळणवळण असेल किंवा व्यापार असेल किंवा मोठ्या प्रमाणावरती केलेलं विविध बांधकाम असेल किंवा तयार केलेली विविध प्रकारची ज्वेलरी असेल किंवा आभूषणं असतील, तर या प्रकारचं जे प्रोडक्शन आहे हे या 5 वेगवेगळ्या शहरांनी आपल्याला कंट्रोल केलेलं दिसतं. आता जर का पाहिलं तर ह्या मॅपमध्ये तुम्हाला दिसतील की जे मी मगाशी म्हणलो की सिंधू संस्कृती ही जगातली एका सगळ्यात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. तर या संस्कृती बरोबर येणाऱ्या अजून कुठल्या कुठल्या संस्कृती आहेत, तर इथं मेसोपोटेमिया म्हणजे आजचा जर का आपण बघितलं तर इराकचा जो भाग आहे तिथं मोस्टली आपल्याला या मेसोपोटेमियन संस्कृतीचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं इजिप्शियन संस्कृती आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला चायना दिसतो. तर या 4 संस्कृती ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यात जुन्या वसाहती किंवा सगळ्यात जुन्या संस्कृती म्हणून ओळखल्या जातात त्या ह्याच्यामध्ये. आता जेव्हा आपण व्यापाराचं बघतो तर या सिंधू संस्कृतीचा आपल्याला डायरेक्ट व्यापार मेसोपोटेमियाशी असलेले आपल्याला निष्कर्ष काढता येतो. कारण की जसं मी म्हटलं की मेसोपोटेमियामध्ये जे क्युनिफॉर्म स्क्रिप्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दळणवळण किंवा अर्थव्यवस्था याच्या बाबतीमध्ये लिहिलेली आपल्याला इन्स्क्रिप्शन सापडलेली आहेत. आणि त्याच्यावरून आपण बघू शकतो की मेसोपोटेमिया आणि सिंधू संस्कृती यांचा एकमेकांशी डायरेक्ट देवाणघेवाण होती. हेच जर का आपण इजिप्तमध्ये पाहिलं तर आपल्याला डायरेक्ट एव्हिडन्स मिळत नाही की सिंधू संस्कृतीचा माल जो आहे तो आपण डायरेक्टली सिंधू संस्कृतीमधनं इजिप्तला पाठवलेला नाहीये. म्हणजे काही गोष्टी आपल्याला इजिप्तमध्ये मिळतात. म्हणजे जसं त्यांच्याकडे ममी तयार करण्याची प्रथा आहे, तर ते ममी तयार करण्यासाठी जे कॉटन वापरलं गेलेले तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ते कॉटन जे आहे ते सिंधू संस्कृतीमधनं गेलेले. किंवा जो निळा रंग आपल्याला इजिप्शियन संस्कृतीमध्ये दिसतो ते जो निळा रंग आहे इंडिगो, तर तो परत आपल्याला सिंधू संस्कृतीतून गेलेला आहे. पण ती अशी शक्यता आहे की हा जो व्यापार आहे हा डायरेक्ट नाहीये. म्हणजे आपण सिंधू संस्कृती या लोकांनी मेसोपोटेमियाला दिला असेल, मेसोपोटेमियावरनं तो इजिप्तला गेला असेल किंवा सिंधू संस्कृतीवरनं तो खाली इकडे बहारीनला आला असेल, बहारीनवरनं मग तो इजिप्तला गेला असेल. पण डायरेक्ट आपले त्यांच्याशी संबंध नव्हते. डायरेक्ट संबंध आपले फक्त मेसोपोटेमियाशी होते. आणि चायना बरोबर सिंधू संस्कृतीचे कधीच संबंध नव्हते. म्हणजे आपण चायनीज लोकांबरोबर किंवा चायनीज सिव्हिलायझेशन बरोबर आपण कुठल्याच प्रकारचा व्यापार त्या काळामध्ये केल्याचे आपल्याला कुठंच उदाहरण दिसून येत नाही. आता जर का तुम्ही बघितलं तर आता जसं आपलं आज आपण जर का भारत बघितला तर भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण वस्त्र परिधान करतो, प्रत्येक ठिकाणचं हवामान वेगळे, शेती वेगवेगळी आहे, उत्पन्न वेगवेगळं आहे. तर असं जेव्हा आहे तेव्हा आपण जर का सिंधू संस्कृती पाहिली तर त्याचा विस्तार अगदी आपल्याला कुठं पाहायला मिळतो तर अफगाणिस्तानमध्ये शोर्तुगाई नावाची इथं सेटलमेंट आहे, छोटस एक वस्ती आहे अफगाणिस्तानमध्ये. त्या शोर्तुगाई पासून म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जर का आपण नॉर्थला पाहिलं तर शोर्तुगाई पासून ते साऊथला जर का आपण आलो दक्षिणेकडे तर ते अगदी दायमाबाद म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे दायमाबाद आहे तिथपर्यंत सिंधू संस्कृती आहे. तसंच जर का आपण वेस्टला पाहिलं तर मकरान कोस्ट जो आहे त्या मकरान कोस्ट पासून ते अगदी आपण जर का आतमध्ये इंडियामध्ये आलोय तर वेस्टर्न युपी मध्ये आलमगीरपूर नावाची एक वसाहत आहे. तर या युपी पर्यंत आपल्याला या सिंधू संस्कृतीचा प्रसार झालेला दिसतो. आता एवढ्या मोठ्या प्रकारच्या किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा वसाहत पसरल्या जातात तर अर्थातच त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक राहत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा कुठलंही प्रोडक्शन करता, मग ते भांडी असतील किंवा अलंकार असतील किंवा घर रचना असेल किंवा घरासाठी लागणारं साहित्य असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वापर केलेला दिसतो. कारण की जी गोष्ट अगदी असं आपण विचार करूया की अफगाणिस्तानमध्ये जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे ते रॉ मटेरियल तुम्हाला इथं अहमदनगरमध्ये मिळणार नाही. तर अहमदनगरमध्ये मिळणारं मटेरियल आणि अफगाणिस्तानमध्ये मिळणारं मटेरियल हे वेगळे. तसंच जर का आपण विचार केला की ह्या बाजूला की आपण जर का अगदी वेस्टर्न युपी मध्ये गेलो तर या वेस्टर्न युपी मध्ये जे आपल्याला साधन सामुग्री मिळतात की म्हणजे ते शेतीचा माल असेल किंवा नॅचरल रिसोर्सेस असतील की अगदी म्हणजे मातीपासून ते असलेली खनिज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले दगड, तर याच्यामध्ये आणि मकरान कोस्टला मिळणारे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली काय होतं की ऑटोमॅटिकली जेव्हा संस्कृती वाढत असते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती प्रभाव असतो. आणि त्यामुळे जरी संस्कृती दिसताना एकसारखी जरी दिसली तरी त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह पाहायला मिळतात. आणि या प्रवाहांचा अभ्यास करून मग आपल्याला काय दिसतं तर या सिंधू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डोमेन येतात. हे डोमेन म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपल्याला म्हणजे
संस्कृती जरी एक समान असली तरी त्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसते. ही डोमेन आपले म्हणजे काय आहेत की विविध संस्कृती आहेत किंवा विविधता आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये दिसते. तर त्याच्यावरून आपण वेगवेगळी डोमेन पाडलेली आहेत की कुल्ली डोमेन म्हणजे काय, तर कुल्ली नावाची वसाहत आहे आणि त्याला आपण डोमेन म्हणले की या प्रकारची जी साधन सामुग्री की जी आपल्याला कुल्लीच्या वसाहतीवर मिळते त्याचा साधारण एक विस्तार आहे. तो हा विस्तार आहे, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुल्लीसारखं मटेरियल पाहायला मिळतं किंवा त्यांनी तयार केलेली भांडी असतील किंवा त्यांनी तयार केलेली वेगवेगळी आभूषणं असतील किंवा त्यांच्या जेवणाची पद्धती असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांनी प्रॉडक्ट्स तयार केलेले ते आपल्याला एका पर्टिक्युलर एरियामध्ये पाहायला मिळतात. तर त्याच्यावरनं हे वेगवेगळे असे डोमेन्स तयार केले गेलेले आहेत आणि त्या प्रत्येक एका भूभागामध्ये एक महत्वाची वसाहत आहे की ती म्हणजे त्या एरियामधली किंवा त्या भूभागातली एक प्रमुख वसाहत आहे जी त्या पूर्ण एरियाला किंवा त्या भूभागाला डिफाईन करते. जसं इथं कुल्ली डिफाईन करते. मग तुम्ही जर का सिंधी डोमेन मध्ये आला तर इथं तुमच्याकडे मोहनजोदडो आहे. तर मोहनजोदडो ही टाईप साईड झाली त्या ह्या डोमेनची किंवा या भूभागाची. चोलिस्तान मध्ये गेला तर इथं तुमच्याकडे दुसरी वसाहत आहे की जी या चोलिस्तान भागाला सांगते, ते म्हणजे गणवेरीवालाची वसाहत. हरप्पा डोमेन म्हणजे ज्याच्यामध्ये हरप्पा नावाची जी वसाहत आहे ती महत्वाची वसाहत आहे. ईस्टर्न डोमेन मध्ये आपल्याकडे राखीगढी आहे. हेच जर का आपण खाली गुजरातमध्ये आलो तर इथं सोरठ डोमेन आहे. तर इथली जी सगळ्यात महत्वाची वसाहत आहे तिचं नाव आहे रोजडीची वसाहत. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे डोमेन म्हणजे काय की बेसिकली आपण हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये की जो आपला एक समज आहे की सिंधू संस्कृती ही अगदी अफगाणिस्तान पासून ते दायमाबाद पर्यंत आणि मकरांपासून ते ईस्टर्न युपी पर्यंत एकसारखी आहे, हा चुकीचा समज आहे. तर प्रत्येक भूभागामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामधले आपल्याला वैशिष्ट्य त्या त्या एरियामध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्यावरनं हे वेगवेगळे उपविभाग या सिंधू संस्कृतीचे पाडले गेलेले आहेत. आता जर का आपण याचा क्रोनॉलॉजी पाहिली, क्रोनॉलॉजी म्हणजे काय, तर उत्खनन शास्त्रानुसार जे सगळ्यात खाली मिळतं ते सगळ्यात जुने आणि जे वरती मिळतं स्तर विज्ञान आहे हे, तर वरच्या स्तरामध्ये जे मिळतं ते नवीन आहे. त्यामुळे जे अगदी तुम्हाला खालच्या स्तरामध्ये मिळतं ते सगळ्यात जुनं आणि वरच्या स्तरामध्ये मिळणारं हे नवीन. आणि मग त्याचबरोबरीने आपल्याकडे विविध प्रकारच्या डेटिंग मेथड्स अवेलेबल आहेत की जसं त्याच्यामध्ये थर्मोल्युमिनिसन्स असेल किंवा OSL असेल, C14 आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डेटिंग मेथड्स वापरून आपण त्या त्या काळखंडामध्ये मिळणारं जे सामान आहे किंवा साधन सामुग्री आहे त्याचा आपण त्यांना डेट करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून आपण एक काळखंड ठरवतो. आता जर का आपण हा काळखंड पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा या सिंधू संस्कृतीची निर्मिती होती तर त्याच्यामध्ये काय की अर्ली फूड प्रोड्युसिंग इरा. अर्ली फूड प्रोड्युसिंग इरा म्हणजे काय की ज्या वेळेला स्थिर जीवनमान आणि शेती या दोन गोष्टींना सुरुवात झाली. कारण की कुठलंही नागरीकरण करायचं असेल किंवा व्हायचं असेल तर सगळ्यात मूलभूत गरज ही तुमची असते ती म्हणजे शेती. कारण जोपर्यंत तुमच्याकडे शेती नाहीये, जोपर्यंत तुमच्याकडे सधनता नाहीये तोपर्यंत तुम्ही नागरीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे शेती आणि शेतीपासून तयार होणारा माल हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही नागरीकरणासाठी. तर तो जर का एरिया पाहिला आपण की तर तो म्हणजे साधारण 7,000 ते 5,500. म्हणजे आता मी जो तुम्हाला मी पिरियड सांगतोय 7,000 किंवा 5,000 जे मी बोलतोय हे इसवी सन पूर्व आहे सगळं. जर का ते इसवी सन पूर्व काढून टाकलं तर त्याच्यामध्ये आजची 2,000 वर्ष त्याच्यामध्ये ऍड करायला लागते. म्हणजे 7,000च्या जागी ते 9,000 होईल. तर साधारण 7,000 ते 5,500 वर्ष इसवी सन पूर्व मध्ये या संस्कृती तयार व्हायला लागल्या की स्थिर जीवनमान आलं, शेती यायला लागली, पाळीव प्राणी यायला लागले. तर या गोष्टी आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतरचा तो दुसरा कालखंड आहे की ज्याला रिजनलायझेशन इरा म्हणतात किंवा त्याचबरोबरीने त्याला पूर्व सिंधू संस्कृती असंही म्हणलं जातं. जे मी मगाशी सांगितलं की जसं आपल्याकडे सोथी आहे किंवा पादरी संस्कृती आहे किंवा अनार्ता आहे किंवा सिसवाल आहे. पाकिस्तानमध्ये आपल्याकडे आमरी आहे, नाल आहे, कोट्टीजी आहे. तर या सगळ्या ज्या संस्कृती आहेत या पूर्व सिंधू संस्कृतीत. आता पूर्व सिंधू संस्कृती म्हणजे काय की ज्या वेळेला नागरीकरणाची सुरुवात आपल्याला झालेली दिसते पण पूर्ण नागरीकरण झालेलं नाही अजून. मोठ्या प्रमाणावर आपल्याला बांधकामं झालेली दिसतात, मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय चालू झालेला दिसतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला लोक त्याच्यामध्ये आलेले दिसतात की त्या याच्यामध्ये तांबट आहे किंवा तांब्याचं काम करणार आहे, कुंभार आहे, असे वेगवेगळे स्पेशलाइज लोक आपल्याला आलेले दिसतात की जे मोठ्या प्रमाणावरती फुल टाइम तोच व्यवसाय करतायत. तर अशा प्रकारचा जो काळखंड आहे तो आहे साधारण 5,500 ते 2,600 इसवी सन पूर्व असा त्याचा कालखंड आहे. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे की ज्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. इंटिग्रेशन म्हणजे काय तर मॅच्युअर हरप्पन किंवा संपन्न सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे की ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे अवशेष पाहायला मिळतात. म्हणजे जसं आपण पाहिलं की ग्रेट बाथ असेल किंवा लोथलचं डॉकयार्ड असेल किंवा आपल्याला
ज्या मोठ्या मोठ्या वसाहती पाहायला मिळतात की त्यांचे आकारमान वाढलेले आहेत. या लोकांचं जे कॉन्टॅक्ट आहे तो मेसोपोटेमियापर्यंत गेलाय. म्हणजे जी सधन संस्कृती आपल्याला पाहायला मिळते की ज्याच्याबद्दल कायम सगळी लोक बोलत असतात या सधनतेविषयी. तर ती सधन संस्कृती जी आहे ती आपल्याला साधारण 2600 ते 1900 या काळखंडामध्ये पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर जो आहे त्याला लोकलायझेशन इरा म्हणजेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याला उत्तर सिंधू संस्कृती म्हणलं जातं. की या काळखंडामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणजे त्याच्यामध्ये हवामान बदल आहे, त्याच्यानंतर समुद्र पातळीमध्ये घट झाली, तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जी एक सधनता होती ती सधनता संपायला लागली. कारण की वेगवेगळ्या कारणांमुळे या जो सधन संस्कृती होती त्याचा डाऊनफॉल झाला. त्यामुळे त्यांचा जो ट्रेड कॉन्टॅक्ट मेसोपोटेमिया बरोबर होता तो थांबला. त्यामुळे आर्थिक सुबत्ता जी आपल्याला या सधन काळखंडामध्ये पाहायला मिळते ती आता तिथं राहिलेली नाहीये. लोक परत एकदा ग्रामीण ग्रामीण भागामध्ये जायला लागलेले आहेत किंवा छोट्या छोट्या खेड्या बसवायला लागलेले आहेत, छोटी छोटी गावं बसवायला लागलेली आहेत, खेडी यायला लागलेली आहेत. तर म्हणजे जे शहराचं स्वरूप होतं ते पूर्णपणे आपल्याला संपलेलं दिसतं साधारण या 1900 ते 1300च्या कालखंडामध्ये. आणि त्याला आपण उत्तर सिंधू संस्कृती असं म्हणतो. म्हणजे जर का आपण पूर्ण कालखंड पाहायला गेलो तर पूर्व सिंधू संस्कृती म्हणजे साधारण ते 3700 वर्षापासून ते अगदी उत्तर सिंधू संस्कृती 1300 म्हणजे 3700 ते 1300 इसवी सन पूर्व या काळखंडामध्ये आपल्याला ही सिंधू संस्कृती स्थापन झालेली दिसते, तिची सुबत्ता झालेली दिसते. आणि मग तिचं हळूहळू तिचं आपल्याला नामशेष होत 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 हळूहळू ती परत एकदा ग्रामीण संस्कृतीमध्ये मिसळलेली दिसते. आता जेव्हा या सिंधू संस्कृतीचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध लागला, पूर्व सिंधू संस्कृतीबद्दल बोललं गेलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही वसाहती आहेत की ज्या भारतामध्ये सापडलेल्या आहेत आणि उत्खनन केलेले, तर या फार महत्वाच्या वसाहती आहेत. मग आता मी तुम्हाला जे फोटो दाखवते ते बिर्डाना नावाची एक वसाहत आहे हरियाणामध्ये. तिथं एलेस राव नावाचे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे होते, त्यांनी इथं मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलं. आता या उत्खननामध्ये जे अवशेष मिळाले ते फार महत्वाचे अवशेष आहेत. जर का तुम्ही याच्यामध्ये खाली इथल्या फोटोमध्ये बघितलं तर हे तुम्हाला गोलाकार खड्डे दिसत आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये. इथं पण बघितलं तर तुम्हाला गोलाकार खड्डे आहेत आणि वरच्या फोटोमध्ये पण गोलाकार खड्डे दिसत आहेत. तर हे जे गोलाकार खड्डे आहेत तर या गोल आकार खड्ड्यांमध्ये पूर्वी जी लोक होती म्हणजे ज्याला आपण हाकडा संस्कृती म्हणतो की जी पूर्व सिंधू संस्कृती आहे, तर ही पूर्व सिंधू संस्कृतीचे किंवा हाकडा संस्कृतीची लोक जी होती ते अशा प्रकारचे गर्तावास करायचे. गर्तावास म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला पिट ड्वेलिंग म्हणतो. तर अशा गर्तावासामध्ये ही लोक राहत होती. आणि हळूहळू जशी त्यांची आर्थिक सुबत्ता वाढत गेली किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतीमाल यायला लागला तसं हे खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की ही लोक या गर्तावासातून बाहेर आली आणि इथं या विटा तयार करायला लागले. म्हणजे काय झालं की जे लोक अंडरग्राऊंड म्हणजे खड्डे खणून राहत होते ते आता ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी करायला लागलेले आहेत आणि घरं बांधायला लागले. तर अशा प्रकारच्या विटांचं बांधकाम, या सगळ्या कच्च्या विटा आहेत, या भाजलेल्या विटा नाहीयेत, कच्च्या विटांचं बांधकाम व्हायला लागलेलं दिसतं. आणि याच्यामधनं आपल्याला समजून येतं की एका अगदी साध्या सुध्या संस्कृतीचा हळूहळू मोठ्या प्रमाणावरती प्रसार होत गेला किंवा त्यांची सुबत्ता वाढत गेली आणि कशा प्रकारे ती लोक मग अशा प्रकारचं सुंदर बांधकाम ते करायला लागलेले आहेत. आता हे जो फोटो आहे हा गिरावड नावाची एक वसाहत आहे हरियाणामध्ये, जिथं प्राध्यापक वसंत शिंदे सर यांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलं. आणि ह्या वसाहतीवरती मी पण मोठ्या प्रमाणावरती उत्खनन केलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहता येईल की इथं सगळे असे खड्डे दिसत आहेत गोलाकार. तर हे खड्डे जे आहेत हे गर्तावास आहेत आणि याच्यामध्ये ही लोक राहत होती. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा मोठा गर्तावास आहे आणि हे छोटे छोटे आहेत. तर हा मोठा जो आहे तो राहण्यासाठी आणि छोटे जे गर्तावास आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मग कार्य केली गेली दिसतात. म्हणजे काही जे आहेत ते कचरा कुंडीसारखी वापरली गेली आहेत, काही जे खड्डे आहेत की त्याच्यामध्ये साठवणीसाठी म्हणून धान्य ठेवलं गेले, काही याच्यामध्ये पाळीव प्राणी ठेवले गेलेले आहेत आतमध्ये. तसे छोट्या खड्ड्यांचा वेगवेगळा वापर आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने आपल्याला या संस्कृतीमध्ये मग मोठ्या प्रमाणावरती कुंभाराच्या भट्ट्या पाहायला मिळतात. मग तुम्ही जर काही तो बघितलं या सुंदर कुंभाराच्या भट्ट्या आहेत, अगदी व्यवस्थित आपल्याला दिसतंय की बांधकाम केलेलं आहे. त्यानंतर हा चॅनल आहे की ज्याच्यामधनं तुम्ही फुएल आतमध्ये घालू शकता. आतल्या बाजूला इथं सगळी भांडी ठेवली जातात आणि हे वरनं बंद केलं जातं. तर अशा प्रकारचे आपल्याला या सुंदर भट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की आत्ताच एक नव्याने या ठिकाणी काम केलं गेलं. आता जर मी तुम्हाला सांगितलं की पूर्व सिंधू संस्कृती सुरुवात ही साधारण 3700 BC ला दिली गेली. पण आता जेव्हा या वसाहतीचा अभ्यास केला गेला आणि मोठ्या प्रमाणावर याच्यावरती एक शास्त्रीय दृष्टिकोनातून काम केलं गेलं. आता हे जेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनातून काम केलं तर त्या ह्याच्यामध्ये जे मातीचे स्तर होते तर त्या मातीच्या स्तरांचा अभ्यास केला गेला. त्याच्याबरोबरच हवामानाचा अभ्यास केला गेला. त्याच्यावरनं त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं
डेटिंग केलं गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला मिळालं, की जी बिर्डाणामध्ये जे आपल्याला हाकडा वसाहत मिळते किंवा हाकडा संस्कृती मिळते, तर साधारण त्याचा उगम 8,000 ते 9,000 वर्ष, म्हणजे जर का आजची 2,000 काढून टाकली तर साधारण 6,000 ते 7,000 वर्षापूर्वी या संस्कृतीचा उगम झाला. आता मग या नवीन जो शोध आहे की ज्याच्यामध्ये आपण 7,000 वर्षापूर्वी आपल्याकडे संस्कृती होती हे दाखवतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर आतापर्यंत असं होतं की मेहरगड नावाची एक वसाहत आहे पाकिस्तानमध्ये. तर मेहरगडच्या वसाहतीवरनं आजपर्यंत आपल्याला सगळ्यात जुन्या कालखंड आपल्याला सापडला होता 7,000 वर्षापूर्वीचा. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं होतं की मेहरगडमध्ये पहिल्यांदा वसाहत केली गेली आणि मेहरगडच्या या वसाहतीमधनं लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाली आणि मग हळूहळू ती सिंधूच्या खोऱ्यामध्ये आली. सिंधूच्या खोऱ्यामधनं मग ती घग्गर हाकराच्या खोऱ्यामध्ये आली किंवा ती चौतांग नदीच्या खोऱ्यामध्ये आली आणि मग त्यांनी विविध वसाहती बसवायला सुरुवात केलं. तर आता जो आपल्याला हे 7,000 किंवा 6,000 या प्रकारे आपल्याला जे नवीन डेटिंग मिळते, तर ह्याच्यावरनं काय दिसून येतं, तर फक्त मेहरगडच नाही तर त्याच पद्धतीची जुनी वसाहत आज आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते हरियाणाच्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय झालं की जे मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालेलं आहे, तर ते नागरीकरण एका ठिकाणाहून झालेलं नाहीये, तर हे नागरीकरण जे झाले ते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या वसाहतींवरती झालेले. म्हणजे त्याचा एकच स्त्रोत नाहीये, त्याचे अनेक स्त्रोत आहेत या नागरीकरणाचे आणि वेगवेगळ्या भागामध्ये असे आपल्याला स्त्रोत आपल्याला दिसायला लागलेले आहेत हळूहळू. त्यामुळे हे जे नव्याने शोध झालेला आहे आणि त्याच्यावरती काम झालेलं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण की त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की भारतामध्ये जे सांस्कृतिक बदल झाले की म्हणजे पूर्व सिंधू पासून ते एक मॅच्युअर हरप्पन पर्यंत किंवा त्याच्यानंतर उत्तर सिंधू पर्यंत, तर हे जे बदल होत गेले, तर हे बदल कसे झालेले, तर त्या दृष्टीने हा जो नव्याने लागलेला शोध आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर जर का आपण दुसरा म्हणजे आपण फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून झालेले बदल जे आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला नवीन काय संदर्भ मिळत आहेत किंवा नवीन माहिती काय मिळते त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आता जर काय तुम्ही गुजरातचा भाग बघितला, तर गुजरातच्या भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला वसाहती दिसतील. म्हणजे तुम्हाला जे काळे काळे सगळे डॉट दिसत आहेत या सगळ्या वसाहती आहेत सिंधू संस्कृतीच्या. मोठ्या प्रमाणावरती या वसाहती आहेत त्या आपल्याला दिसून येतात गुजरातमध्ये. आता तशीच एक छोटीशी वसाहत आहे कोटडा बडली नावाची, जी कच्छ भागामध्ये आहे. भुज तालुका जो आहे, म्हणजे साधारण इथं भुजचा तालुका आहे, हा भुज आहे, तर साधारण ह्या भागामध्ये ही कोटडा बडलीची वसाहत आहे. अत्यंत छोटेखानी वसाहत आहे. आता जेव्हा मी छोटेखानी म्हणतो तेव्हा मी मुद्दामून या गोष्टी तुम्हाला सांगायला मला आवडेल इथं, की आतापर्यंत जो सिंधू संस्कृतीचा अभ्यास झालेला आहे किंवा जो काही सिंधू संस्कृतीचा इतिहास लिहिला गेलेला आहे, तर तो मुख्यतः या 5 ज्या मोठ्या वसाहती आहेत, म्हणजे हरप्पा असेल, मोहनजोदडो असेल, धोलावीरा असेल किंवा राखीगढी असेल, तर इथल्या जे उत्खनन झालेले त्याच्यावरनं आपण सिंधू संस्कृतीचा एक अभ्यास केलेला आहे किंवा त्या वसाहतींमधनं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आधारे आपण या सिंधू संस्कृतीचा इतिहास लिहिलेला आहे. पण आता सगळ्यात मोठा असा प्रॉब्लेम येतो की जेव्हा आपण या वसाहती बघतो तर या सगळ्या शहरीकरण झालेल्या किंवा नागरीकरण झालेल्या मोठ्या वसाहती आहेत, त्याच्याबरोबरच छोट्या छोट्या वसाहती आहेत की जे ग्रामीण जीवन जगतायत. तर ह्या ग्रामीण भागाचा किंवा या ग्रामीण वसाहतींचा आजपर्यंत कोणी अभ्यास केलेला नाहीये आणि आपल्याला या ग्रामीण लोकांबद्दलची माहिती नाहीये. म्हणजे आजचा भारत जरी आपण बघितला तर आजच्या भारतामध्ये आपल्याला दिसतो की बाबा 80% लोक जे आहेत ते आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये राहतात आणि 20% लोक जे आहेत ते शहरी भागामध्ये राहतात. तर जेव्हा ही आजची परिस्थिती असेल, तर जर का आपण 5,000 वर्षापूर्वी गेलो तर तिथं हा मोठा नक्कीच फरक असणार आहे, की म्हणजे तिथं अगदी 95% वसाहत ज्या आहेत त्या ग्रामीण वसाहती आहेत आणि 5% वसाहती ह्या फक्त शहरी वसाहती आहेत. तर आता जो आपण 100 वर्ष काम केलेलं आहे किंवा 100 वर्षापासून आपण जे कामं केलेली आहेत आणि त्याच्यामधनं आपण जी सिंधू संस्कृती निर्मिती करायचा प्रयत्न केलाय किंवा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे, तर ती फक्त या 5 शहरी संस्कृतींवरती आहे आणि आपल्याला ग्रामीण संस्कृती माहीतच नाहीये. ग्रामीण संस्कृतीचं राहणीमान काय होतं, त्यांचं जीवनमान काय होतं, त्यांचे व्यापार काय होते, त्यांचे उद्योग काय होते किंवा ग्रामीण संस्कृती आणि या शहरी संस्कृती यांचे एकमेकांबरोबर संबंध काय होते, तर या संदर्भात आपल्याला कुठेच माहिती नाहीये, कारण की आपण कायमच फक्त मोठ्या वसाहतीचं उत्खनन केलेलं आहे. तर त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यामुळे आपण जेव्हा सिंधू संस्कृती म्हणतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण फक्त सील बद्दल बोलतो किंवा त्यांच्या शिक्क्यांबद्दल बोलतो किंवा त्यांच्या विविध अलंकारांबद्दल बोलतो किंवा मोठे मोठे जे कन्स्ट्रक्शन केलेले आहेत, बांधकामं केलेली आहेत त्याच्याबद्दल बोलतो किंवा त्या शहरांमधनं मिळणारं जे काही
राहणीमान आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो, पण ग्रामीण भागामधली स्थिती काय होती, ग्रामीण भागातले लोक कसे राहत होते, तिथलं हवामान काय होतं, त्या लोकांचे उद्योग व्यवसाय काय होते, ते कशा प्रकारे राहत होते, ते काय खात होते. तर ह्या गोष्टी करणं आता फार महत्वाचं आहे, कारण की जेव्हा आपण 90% ग्रामीण भागात राहणाऱ्या या वसाहतींना जर का आपण बाजूला काढलं, तर आपल्याला कधीच एक छान असं सुंदर चित्र सिंधू संस्कृतीचं करता येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आता ह्या वसाहतींवरती लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यातला एक प्रयोग म्हणून आम्ही एक वसाहतीचं उत्खनन केलं, कोटडा बडली, जे मी तुम्हाला म्हणलं. म्हणजे ते एक्स्केव्हेशन मीच ते केलं होतं. आणि माझ्या बरोबरीने वाय एस रावत, जे गुजरात स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत, तर ते पण होते. आम्ही दोघांनी मिळून या वसाहतीचं उत्खनन केलं. आता याच्यामधून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खूप काही गोष्टी आम्ही देऊ शकलो वेगवेगळ्या रूपाने, किंवा शास्त्रीय काम आम्ही त्याच्यामध्ये केलं. तर ते मी तुम्हाला दाखवतो की नवीन आम्हाला काय काय मिळालेलं आहे. तर ह्या जर काही बघितलं तर ही कोटडा बडलीची वसाहत आहे, की ज्याच्यामध्ये अगदी तुम्हाला क्लिअर दिसते खालच्या फोटोमध्ये हा चौकोन आहे. तर ही वसाहत आहे, आणि हा जो चौकोन दिसतोय ही तटबंदी आहे या वसाहतीची. याच्या आतमध्ये वसाहत आहे आणि हा तटबंदीचा भाग आहे. त्याच्या बाजूने या दोन नद्या जातात. या आता पूर्णपणे ह्या कोरड्या पडलेल्या नद्या आहेत, याच्यामध्ये पाणी नाहीये. आणि याचं उत्खनन आम्ही 2009 पासून ते 2013 असं आम्ही याच्यामध्ये उत्खनन केलं. आता हे काही उत्खननाचे मी तुम्हाला फोटो दाखवते, की ज्या याच्यामध्ये हे मागच्या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर ही आतली बाजू आहे तटबंदीची. आणि इथं हे काही घर आहेत, छोटी छोटी घर आहेत, छोटेखानी घर आहेत, फार मोठी नाही आहेत, छोट्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये. त्याचा काही क्लोजअप आहे. आता याच्यामध्ये क्लोजअप दाखवायचं कारण काय, जर का तुम्ही इथं बघितलं तर हे छोटे छोटे दरवाजे आहेत. एका खोलीमधनं दुसऱ्या खोलीमध्ये जाण्यासाठी इथे एक दरवाजा आहे, इथं एक दरवाजा आहे, की या खोलीमधनं या खोलीमध्ये जाता येईल. तर अशा प्रकारचे आपल्याला हे दरवाजे बघायला मिळतात, की एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जाण्यासाठी. हे जे आहेत ते, हा जो आहे तो मधला बुरुज आहे या वसाहतीचा. आणि मागे तुम्ही बघितलं तर आतल्या बाजूलाही तुम्हाला घरांचा भाग दिसतोय. आणि ही आतली तटबंदी आहे आणि बाहेरच्या बाजूला हा बुरुज आहे. त्याचबरोबर हा बघितला तर हा कॉर्नरचा बुरुज आहे, हा कॉर्नरवाला आहे. आणि इथं जे आहे हे मेन एंट्रन्स आहे या वसाहतीचा, किंवा मुख्य दरवाजा आहे. तर इथून लोक आत येत आहेत. आणि ही जी आपल्याला ही जी छोटी खोली दिसते, तर ही बेसिकली गार्ड रूम आहे. म्हणजे इथं इथं गार्ड लोक थांबत असतील, आणि जी लोक आत येत आहेत किंवा कोणी बाहेर जात आहे, तर त्याची जी आपण लिस्ट ठेवतो, म्हणजे आज सुद्धा आपण सोसायट्यांमध्ये जातो किंवा बघतो की गेटवरती गार्ड असतो, तो तुमचं नाव लिहून घेतो, कुठून आला, कुठून गेला, तुमचा मोबाईल नंबर काय, तुमचा कार नंबर काय, कोणाला भेटायला आलाय, काय काम आहे, हे सगळं तो नोट डाऊन करत असतो. तर त्याच पद्धतीने त्या काळामध्ये सुद्धा, कारण की व्यापारी संबंध असल्यावरती व्यापारी येणार, सामान घेऊन येणार, तर त्यांचं कुठं ना कुठं तरी त्यांची लेखी नोंद होणं गरजेचं आहे, की किती सामान आलं, किती सामान गेलं. तर त्यासाठी या गार्ड रूमचा वापर केलेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये जो इंटरेस्टिंग पहिला आम्हाला जो एक शास्त्रीय पुरावा मिळाला, तर त्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही जी आहे तटबंदीचा भाग आहे. तर इथनं जी तटबंदीची भिंत आहे ती ढासळलेली आहे, ती खाली गेलेली आहे. आणि काही भाग वर आलाय, काही भाग खाली गेलाय. हेच जर का आपण बुर्जाच्या इथं बघितलं तर बुर्जामध्ये पण आपल्याला हा मी इथं काळं केलेलं मुद्दामून कळण्यासाठी. तर एवढ्या भागामध्ये हा पूर्ण ढासळलेला आहे बुरुज. आणि मग त्याच्यामध्ये परत दगडगोटे घालून हा भाग परत एकदा बांधला गेलेला आहे. तसंच जर का इथं बघितलं तर या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या ओबडदोबड झाल्यात, काही खाली गेल्यात, काही वर आल्यात. इथं पण तुम्हाला दिसतंय की खाली गेली भिंत मग परत वरती आली. तर हा जो एव्हिडन्स आहे, हा आपल्याला ऐतिहासिक भूकंपाची आपल्याला पहिल्या एक महत्वाचा आपल्याला शोध देतो. तर या ठिकाणी साधारण 2200 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व, इथं एक मोठा भूकंप झाला. आणि त्यावेळेला इथं लोक राहत होती. आणि या भूकंपामध्ये जे नासधूस झाली, की त्याच्यामध्ये काही बुरुजाचा भाग ढासळला किंवा भिंती वर खाली झाल्या. तर आता जेव्हा भिंती वर खाली झाल्या, ते त्यांनी रिपेअर करायचा प्रयत्न केला नाही, पण जो ढासळलेला भाग होता तो त्यांनी परत तयार केला किंवा परत तो बांधून काढला. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्वीच्या काळी येऊन गेलेले भूकंप आणि त्याचं ऐतिहासिक महत्व किंवा त्याचं पुरातत्वीय महत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारे आम्हाला पहिल्यांदा हा एव्हिडन्स कोटडा बडलीच्या वसाहतीवरती आपल्याला दिसतो, की जो साधारण 2200 वर्षापूर्वी किंवा इसवी सन 2200 वर्षापूर्वी आपल्याला हा भूकंप इथं मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसतो. आता दुसरं एक आहे की जे म्हणजे या तटबंदीच्या आतल्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती राखेचं आपल्याला दिसतं. इथे पूर्ण तुम्हाला राख दिसेल, पांढरी फटक्क राख आहे, काही ठिकाणी काळसर आहे की जी राख जळली गेलेली आहे. तर आता अशा प्रकारची राख जेव्हा पूर्वीच्या काळी उत्खननामध्ये मिळाली, म्हणजे धोलावीरा सारख्या वसाहतीत मिळाली, कानमेर सारख्या वसाहतीमध्ये मिळाली,
पिथडसारख्या वसाहतीमध्ये मिळाली. अशा बऱ्याचशा वसाहतींमध्येही आपल्याला राख सापडलेली आहे. पण त्यावेळेला लोकांनी काय सांगितलं की इथं मोठ्या प्रमाणावरती तांब्याचं काम होत होतं आणि त्या तांब्याचं काम करताना जे सगळी राख तयार होत होती किंवा त्याच्यामधनं जे नको असलेलं साहित्य तयार होत होतं ते या लोकांनी सगळं एका ठिकाणी ठेवलं आणि त्याला आग लावली आणि त्याच्यापासून या राखेची निर्मिती झाली. आता जेव्हा आम्हाला अशा प्रकारची राख मिळाली तर आम्ही जर का शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्यामध्ये ठेवला नसता की बाबा ही नक्की राख काय, तर जे पूर्वी लोकांनी लिहिलेले त्याचप्रमाणे आम्ही लिहिलं असतं की बाबा इथं तांब्याचं काम होतं किंवा कुठल्या प्रकारचं तरी मोठ्या प्रमाणावरती एक केंद्र असावं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या राखीची निर्मिती झालेली आहे. पण आम्ही या राखेचे सॅम्पल्स घेतले. त्याच्या आम्ही प्रत्येक अगदी म्हणजे जसं तुम्ही बघताय की याला आपण लेअर म्हणतो, 1 3 4 2 हे दिसत आहेत, हे प्रत्येक लेअर आहेत म्हणजे काय स्तर आहेत. तर या प्रत्येक स्तरामधनं आम्ही या राखेचे नमुने घेतले आणि त्याचं लॅबोरेटरीमध्ये शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केलं. मग त्याच्यामध्ये फॉस्फेट किती आहे, त्याच्यामध्ये कार्बन किती आहे, त्याच्यामध्ये काय काय घटक मिळत आहेत, तर या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. आणि ते सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की बेसिकली हा जो मोठ्या प्रमाणावरती जो राखेचा ढीग दिसतोय तर याचा आणि कुठल्याही पद्धतीचा प्रोडक्शनचा म्हणजे ते तांबा असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं वेगळं त्यांनी जे काही काम केलं असेल त्याचा काही संबंध नाहीये. ही जी राख तयार झालेली आहे ही मुख्यतः जे शेण आहे, मग गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, तर हे जे शेण आहे हे शेण या लोकांनी एका ठिकाणी जमा केलेलं आहे आणि या शेणाला आग लावलेली आहे. आता त्यामुळे पूर्वीचा जो एक समज होता की राख दिसली म्हणजे कुठली तरी मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी आहे, तर त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला प्रत्येक वसाहत पाहायला पाहिजे की हे खरंच इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी आहे का अशा प्रकारे या लोकांनी शेण एका ठिकाणी केलेलं आहे आणि या शेणाला आग लावलेली आहे. आता शेणाला आग लावणं यातनं आपल्याला काय दिसतं तर जसं आपण वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम आज आपण बोलतो की बाबा प्रत्येक गोष्टीचं बाबा कचरा आहे, त्या कचऱ्यापासून आपण काय निर्मिती करू शकतो किंवा कचऱ्याची कशी विल्हेवाट लावू शकतो. तर याचं हे अत्यंत सुंदर उदाहरण आहे की जर का तुम्ही बघितलं तर ग्रामीण वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेळ्या असतात, मेंढ्या असतात, गायी असतात, बैल असतात, तर त्यांची जे मोठ्या प्रमाणावर शेण तयार होतं तर काय त्यातलं काही शेण हे घराला भिंतींना सारवण्यासाठी वापरलं जातं, काही याचे शेणाचा वापर आपण चुलीसाठी म्हणून केला जातो. पण जेव्हा रोजच्या रोज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेणाची निर्मिती असते तर त्याला कुठंतरी आपल्याला त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. तर ह्या पद्धतीने या सिंधू संस्कृती या लोकांनी विल्हेवाट लावलेली आपल्याला दिसते. आणि जर का पाहिलं तर ह्या अशा प्रकारची भांडी आम्हाला या वसाहतीमधनं मिळाली. वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत, काही लाल भांडी आहेत त्याच्यावर काळ्या रंगाने चित्रकाम केलेले, काही पिंक रंगाची भांडी आहेत की त्याच्यावरती चित्रकाम आहे, काही विधात चित्रकामाची भांडी आहेत. त्याचबरोबरीने अशा प्रकारची आपल्याला काही भांडी मिळाली की ज्याला आम्ही लॅडर म्हणतो. लॅडर म्हणजे काय की आपलं जे ओगराळं असतं पाणी काढण्यासाठी त्या पद्धतीचं भांडं असतं की त्याला एक छोटा दांडा असतो आणि खालच्या बाजूला गोल आकार भांडं त्याला अटॅच केलेलं असतं ओगराळ्यासारखं. तर त्याच्यानंतर हे जे आहे छिद्रयुक्त भांडं की ज्याला परफोरेटेड जार म्हणतात, तर तशा प्रकारची भांडी मिळाली. आता सगळ्यात मोठं जेव्हा आपण एखाद्या याचं वसाहतीचं उत्खनन करतो तर त्या याच्यामध्ये जेव्हा आपण एखादा अन्न त्या लोकांनी शिजवलेलं असेल म्हणजे तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तर हे जेव्हा जास्त प्रमाणामध्ये जळलं जातं तर ते अन्न टिकून राहतं. तर त्याला आपण कार्बोनाइज्ड होणं म्हणतो. म्हणजे काय की जवळपास त्याचा कोळसा झालेला असतो आणि कोळसा कधी खराब होत नाही. त्यामुळे आपल्याला तसे औषध जर का मिळाले तर त्याचा अभ्यास करून आपण सांगू शकतो की त्यांच्या या लोकांकडे गहू होता का, ज्वारी होती का, त्याचा आपण अभ्यास करतो. पण या भांड्यांचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो जर का आपण त्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर. आता या शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायचं म्हणजे नक्की काय करायचं या भांड्यांना, तर या पद्धती आता हे जे मी दाखवलं तुम्हाला मगाशी म्हणलं छिद्रयुक्त भांड किंवा परफोरेटेड जार, तर याला शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय तर याला रेसिड्यू अनालिसिस म्हणतात. रेसिड्यू अनालिसिस म्हणजे काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जसं आपण आपल्या रक्ताचे सॅम्पल देतो बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बाबा आपलं कोलेस्ट्रॉल किती आहे, आपली शुगर लेवल किती आहे, लिपिड प्रोफाईल आपण करतो. म्हणजे काय की रक्ताचा नमुना घ्यायचा आणि रक्ताचं विश्लेषण करायचं. त्याच पद्धतीने या भांड्यांचं विश्लेषण सुद्धा आपल्याला करता येतं. तर त्यासाठी गरज काय असते तर पहिली गोष्ट की उत्खननामधून मिळालेली जी भांडी आहेत ती धुवू नयेत. कारण की धुतल्यावरती काय होतं की त्याच्यामध्ये जे रेसिड्यू आहे, रेसिड्यू म्हणजे काय की मी त्याच्यामध्ये जर का तेल ठेवले, मी त्याच्यामध्ये दूध ठेवले किंवा मी एखादा कुठला तरी अन्न पदार्थ त्याच्यामध्ये शिजवलाय, तर तो शिजवताना काय होतं की त्याच्यामधनं तेल सुटतं, ऑइल सुटतं आणि
भांडे हे मातीचं बनवलेलं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये छिद्र असतात अगदी छोटी छोटी, म्हणजे ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही. ती मायक्रोस्कोप खाली जर का आपण बघितलं तर ती आपल्याला अगदी बारीक छोटी छिद्र दिसतात. तर जे काही आपण त्या भांड्यामध्ये ठेवू किंवा जे काही आपण त्या भांड्यामध्ये शिजवू, तर त्याचे जे अन्न घटक असतात किंवा त्याचे जे ऑइल असतात किंवा फॅटी ऍसिड्स असतात, हे या मातीमध्ये आतमध्ये शोषले जातात आणि ते त्याच्यामध्ये स्टोअर होतात कायमस्वरूपी. आता जर का उत्खननामधनं मला भांडं मिळालं आणि ते मी जर का कपडे धुवायच्या ब्रशनी किंवा दात घासायच्या ब्रशनी छान त्याला स्वच्छ घासलं, तर काय होईल, तर त्यातनं हे जे रेसिड्यू आहे किंवा त्याच्यामध्ये जे अडकून राहिलेले कण आहेत, तर ते सगळे साफ होतील आणि ते निघून जातील. तर त्याकरता म्हणून पहिली गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे की अशा प्रकारची भांडी जी मिळतात ती धुतली नाही पाहिजेत. हा प्रोजेक्ट आम्ही जेव्हा केला तर आतापर्यंत आम्ही साधारण 100 वेगवेगळ्या प्रकारची भांडी जी आहेत त्याचा आम्ही हा अनालिसिस केलेला, रेसिड्यू अनालिसिस, की म्हणजे त्याच्यामधनं आम्हाला काय काय घटक काढता येत आहेत किंवा त्याचे प्रोफाईल काय काय मिळत आहेत, आणि आम्हाला बघता येईल का की बाबा याच्यामध्ये काय स्टोअर केलं होतं किंवा याच्यामध्ये काय अन्न शिजवलं असेल, हे आपल्याला कळू शकतं का. त्यासाठी आम्ही 100 सॅम्पल्स केले, त्यापैकी 59 सॅम्पल्स आम्हाला मिळाले. आणि हा प्रोजेक्ट अजून आमचा संपलेला नाहीये, हा प्रोजेक्ट चालू आहे. कॅनडामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट करतोय. टोरंटो युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर कल्याण शेखर चक्रवर्ती म्हणून आहे, तर तो मोठ्या प्रमाणावरती कोटाराबडलीचे सॅम्पल्स आहेत. म्हणजे टोटल सॅम्पल्स जे आम्ही कलेक्शन केलेले ते 300च्या वरती सॅम्पल्स आहेत. त्यातले 100 सॅम्पल रन झालेले आहेत, 59 मधनं आम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत. आणि म्हणजे ही खरंच एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी की आजपर्यंत सिंधू संस्कृतीच्या कुठल्याच वसाहतीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आजपर्यंत रेसिड्यू अनालिसिस केलेला गेलेला नाही. म्हणजे ते भारत असो किंवा पाकिस्तान असो, ही पहिली वसाहत आहे की जिथं इतक्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही हे रेसिड्यू काढायचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जेव्हा आम्ही सगळं अनालिसिस केला तर त्याच्यामध्ये आम्हाला काय काय मिळालंय, तर आम्हाला त्याच्यामध्ये दुधाचे प्रॉडक्ट मिळाले. म्हणजे आता दुधाचे प्रॉडक्ट म्हणजे काय, तर आता आम्ही हे सांगू शकणार नाही की बाबा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं, पण त्याच्यामध्ये आम्हाला दूध सापडले. त्याचबरोबरीने आम्हाला त्याच्यामध्ये मांस असल्याचे एव्हिडन्सेस मिळालेत. त्याचबरोबर आम्ही त्याच्यामध्ये मासे मिळालेले आहेत. आता म्हणजे काय झालं की आम्हाला म्हणजे हे आपण म्हणतोच की गाय होती म्हणजे दूध असलं पाहिजे, पण जेव्हा आपण पुरातत्वीय शास्त्री कोणातून बघतो तेव्हा खरंच आपल्याला दूध मिळणं गरजेचं आहे. पण दूध हे कधी राहणार नाही, दूध हे पूर्णपणे नष्ट होतं. तर आता पहिल्यांदा आम्हाला दुधाचे डायरेक्ट इव्हिडन्सेस मिळत आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामधनं दूध आयडेंटिफाय करू शकलो. त्याच्यामधनं आम्ही मीठ जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचं जे मांस होतं ते शिजवलेले, तर त्या मांसाचे आम्हाला एव्हिडन्सेस मिळत आहेत किंवा त्याच्यामध्ये आम्हाला मासे सापडलेले आहेत. तर या पद्धतीने आता एक्झॅक्टली आम्ही सांगू शकतो की कुठल्या भांड्याचा वापर कशासाठी केला गेला असेल. म्हणजे कुठलं भांडं साठवणीचं होतं, कुठलं भांडं मासे शिजवायसाठी वापरलं होतं. मग त्याच्यावरनं आता एकदा जेव्हा आमचे हे 400 सॅम्पल रन होतील त्याच्यावरनं आम्हाला कळेल की बाबा प्रत्येक जो एक वेगवेगळा आकार तयार केला गेलेला आहे भांड्याचा, तर त्याचा स्पेसिफिक पर्पज आहे का. म्हणजे त्या भांड्यामध्ये फक्त मासे शिजवले जातात, एका भांड्यामध्ये फक्त दूध उकळलं जातं. तर ह्या पद्धतीने मग त्या भांड्यांचा आपल्याला व्यवस्थित प्रकारे अनालिसिस करता येईल की त्याचा वापर कुठल्या पद्धतीने केला गेलेला दिसतोय. त्याचबरोबरीने आम्ही दुसरा एक मोठा रिसर्च त्या याच्यावर केला, ज्याला म्हणतात बायोजेनिक स्टेबल कार्बन आयसोटोपिक अनालिसिस. म्हणजे ज्या याच्यामध्ये आपण कार्बन आयसोटोप, ऑक्सिजन आयसोटोप आणि स्ट्रॉन्शियम, तर अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या आपण गोष्टी बघतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे की प्रत्येक अवेलेबल असलेले जे आपली शेत जमीन आहे किंवा जमीन आहे, तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं उगवतात, वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. पण या झाडांमध्ये किंवा शेतीमधनं येणाऱ्या मालामध्ये जे काही इन्ग्रेडियंट येतात ते कुठून येतात, तर ते मातीमधनं येतात. आता प्रत्येक ठिकाणची माती ही वेगळी आहे, त्या मातीचं जे कॉम्पोजिशन आहे किंवा मातीची जी घडणजडण आहे ती वेगवेगळी आहे प्रत्येक ठिकाणची. तर त्या मातीचा अभ्यास करून ती जेव्हा शेतीमालामधनं किंवा झाडपाल्यामधनं ते जेव्हा आपण अन्न खातो तर ते आपल्या पोटामध्ये जातं, आणि ते अन्न जे आपल्या पोटामध्ये जातं त्याच्यामधनं जेव्हा आपलं दात तयार होतो तर त्या दाताच्या वरती इनॅमल असतं. तर ते इनॅमल तयार होण्यासाठी कार्बन, ऑक्सिजन आणि स्ट्रॉन्शियम या 3 घटकांचा महत्वपूर्ण हातभार आहे. त्याच्यामधनं आपलं इनॅमल तयार होत असतं. त्यामुळे जर का आपण या इनॅमलचा आपण अभ्यास केला तर त्याच्यावरनं आपल्याला या कार्बन, ऑक्सिजन आणि स्ट्रॉन्शियम या 3 व्हॅल्यूज आपल्याला काढता येऊ शकतात. आणि त्या 3 व्हॅल्यूज आपण चेक करू शकतो की त्या व्हॅल्यूज या तिथल्या जमिनीमधल्या व्हॅल्यूजशी मॅच होतात का कुठल्या दुसऱ्या जमिनीच्या बरोबर व्हॅल्यू बरोबर मॅच होतात. आणि त्याच्यावरनं आपण फक्त एवढंच नाही तर पुढच्या लेवलला जाऊन आपण हेही सांगू शकतो
की एखादा माणूस जर का वयाच्या काही वर्षापर्यंत जर का राजस्थानमध्ये राहिला असेल आणि त्याच्यानंतर तो हरियाणामध्ये गेला असेल, तर त्याच्या दातामध्ये तयार होणारं इनॅमल आहे, त्याच्यामधले असलेले जे कार्बन ऑक्सिजन आणि स्ट्रॉन्शियमचे जे कंटेंट आहेत ते बदलतील. म्हणजे आपण त्याच्या अभ्यासावरून हेही सांगू शकतो की हा माणूस पूर्वी राजस्थानमध्ये होता, नंतर हरियाणामध्ये गेला. तर ह्या पद्धतीचा आपण अभ्यास करू शकतो आणि त्याच्यावरनं आपल्याला परत एकदा काय दिसून येतो, तर स्थलांतर झालेलं आहे का, मग हे स्थलांतर माणसाचं असेल किंवा हे स्थलांतर प्राण्यांचं असेल, हे आपण करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून आम्ही हा अभ्यास केला बघण्यासाठी की कोटडा बडली सारखी अगदी छोटीशी वसाहत आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी दिसत नाही, काही दिसत नाहीये, बट इथं मोठ्या प्रमाणावरती आम्हाला जनावरांचे हाडं सापडलेली आहेत. तर मग ही जनावर ही लोकल होती, म्हणजे ह्या लोकांनीच त्यांना पाळलेलं होतं का कुठून बाहेरनं ही जनावरं येत होती, त्यासाठी म्हणून आम्ही अभ्यास केला. आता हा अभ्यास करता करताच आम्ही काय केलं की बाबा तिथले जो हवामान आहे, त्याच्यानंतर तिथं जे प्रोडक्शन तयार होतं, शेतीचे माल असेल किंवा नॅचरल व्हेजिटेशन आहे, तर ते कुठल्या प्रकारचं आहे. तर आता आपण जर का बघितलं तर व्हेजिटेशनचे दोन टाईप आपल्याला दिसतात, C3 आणि C4. सी थ्री म्हणजे काय असतं की बेसिकली जे शेतीमालाच्या उत्पन्नामधनं तयार होतं त्याला आपण C3 डाएट म्हणतो. आणि C4 डाएट म्हणजे जे झाडपाला आहे किंवा जे म्हणजे बेसिकली फॉरेस्ट एरियामधनं जे येतं की जे नॅचरल प्रॉडक्ट आहेत, तर त्याला आपण C4 म्हणतो. तर आता जेव्हा आम्ही हे गाय, म्हैस, त्याच्यानंतर त्याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, तर ह्या लोकांच्या ह्या प्राण्यांचे दाताचे सॅम्पल्स घेतले, त्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यावरून आम्हाला काय लक्षात आलं की त्याच्यावरून असं लक्षात आलं की जर का तुम्ही हा ग्राफ पाहिला, त्या ग्राफमध्ये काय पाहायला मिळते, तर वरच्या बाजूला इथं जर का बघितलं, हा भाग हा C4 डाएट आहे. म्हणजे हे जे आहेत हे सगळे कॅटल आहेत, म्हणजे याच्यामध्ये गाय, म्हैस, बैल हे सगळे आहेत, तर याच्यामध्ये C4 डाएट दिसते. आणि हा जो आहे हे सगळे शेळ्या आणि मेंढ्या आहेत, या C3 आहेत. म्हणजे काय की C4 डाएट म्हणजे काय, तर ह्या ज्या गायी म्हशी आहेत यांना शेतीमालामधनं उत्पन्न होणारं जे माल आहे, म्हणजे तो त्याचं खाद्य म्हणून वापर केलेला आहे. आणि ज्या शेळ्या मेंढ्या आहेत या मुख्यतः बाहेर जाऊन त्यांनी वेगवेगळ्या एरियामधनं चरलेले किंवा खाल्लेले, त्यामुळे आपल्याला हे दोन ग्रुप दिसतात, C4 डाएटचा आणि C3 डाएटचा. आता याचा उपयोग काय होतो C3 डाएट आणि C4 डाएटचा, आपण बघूया. तर याच्यामध्ये बघितलं, तर आता इथं तुम्ही बघितलं तर हा एक ग्राफ दिलेला आहे. तर याच्यामध्ये ही जी आहे पिवळे डॉट जे आहेत, तर ते कोटडा बडलीच्या गायी म्हशी आहेत. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघितलं तर इथं खाली एक साईट आम्ही भगसरा नावाची एक साईट आहे गुजरातमध्ये, तर त्याचे काही सॅम्पल्स आम्ही वापरले बघण्यासाठी की काय होते. कारण की भगसरा नावाची जी वसाहत आहे, तर तिथं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दळणवळणाचा आपल्याला एव्हिडन्सेस मिळतात किंवा तिथं मोठ्या प्रमाणावरती क्राफ्ट पाहायला मिळतं. तर म्हणजे कोटडा बडली ही ग्रामीण वसाहत झाली, बगसरा ही मोठ्या प्रमाणावरती कुठंतरी ट्रेडमध्ये एंगेज असलेली किंवा एक महत्त्वपूर्ण वसाहत झाली. तर मग जेव्हा या वसाहतींचं एक पद्धतीचं एक नेचर बदलतंय किंवा त्यांचं राहणीमान बदलतंय, तर मग हे जनावरांमध्ये आपल्याला काही फरक दिसून येतो का. तर आता आपल्याला इथं फरक असा दिसतो की जर का तुम्ही वरची लाईन बघितली निळ्या रंगाची, तर हे कोटडा बडलीचे सगळे सॅम्पल्स जे आहेत या निळ्या रंगाच्या लाईन वरती पडतायत. पण हेच जर का तुम्ही ही खालची भगसराची लाईन आहे जर का पाहिलं, तर भगसराचा एक डॉट इथं पडलाय, भगसराचा एक डॉट इथं पडलाय. तेवढंच नाही तर भगसराचा कॅटल जे आहे ती इथं पडलेली. म्हणजे याच्यावरनं काय दिसतं की कोटडा बडली आहे ही ग्रामीण वसाहत आहे, बाहेरच्या लोकांबद्दल बरोबर त्यांचे फार संबंध कमी आहेत, त्यामुळे जे काही जनावर मिळत आहेत हे एक रेस्ट्रिक्टेड मुवमेंटमध्ये मिळत आहेत. म्हणजे ते त्यांची वसाहत सोडून किंवा आजूबाजूचा एरिया सोडून ते कधीच बाहेर गेलेले नाहीयेत. पण भगसराला कारण की लोक वेगवेगळ्या ठिकाणावरनं येत आहेत माल घेण्यासाठी किंवा भगसराची वसाहत वेगवेगळ्या ठिकाणी माल पुरवते, त्यामुळे काय होतंय की यांच्या ज्या गायी म्हशी आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत हे लांबपर्यंत जात आहेत चरायला. आणि ह्याच्यामधनं आपल्याला दिसतं की जेव्हा आपण ग्रामीण संस्कृतीचा विचार करतो किंवा आपण दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रियल सेटलमेंटचा किंवा शहरी संस्कृतीचा विचार करतो, तर ह्या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे की फक्त मनुष्य नाही पण त्याचबरोबर प्राण्यांची होणारी जी मुवमेंट आहे किंवा प्राणी जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, तर ते सुद्धा आपल्याला कळून येतं. आणि याच्यामुळे काय होतंय की मोठ्या प्रमाणावरती मिक्सिंग आपल्याला बघत राहायला दिसतंय. पण तेच जर का आपण कोटडा बडलीला पाहिलं तर एक सलग एक पद्धतीतच आपल्याला पॉप्युलेशन दिसतंय. तर ह्या पद्धतीने आपण हे बघू शकतो की डाएट काय होतं, त्या डाएटमुळे त्या प्राण्यांवरती झालेला फरक आणि परत ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती यांच्यामधला असलेलं तफावत किंवा जो वेगळेपण आहे हे आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला ते नमूद करता येतं. आता हे एक काही सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवतोय.
स्टिएटाईट नावाचा एक मिनरल असतं. अख्ख्या सिंधू संस्कृतीमध्ये स्टिएटाईटचे बीड्स किंवा मणी किंवा स्टिएटाईट पासून तयार केलेले अलंकार ही खूप फेमस आहेत. सगळ्या वसाहतींवरती मोठ्या प्रमाणावरती हे मिळतात. पण आजपर्यंत या सिंधू संस्कृतीच्या वसाहतींमध्ये जे आपल्याला स्टिएटाईट मिळतात तर त्याचं मोठ्या प्रमाणावरती काम केलं. पर्टिक्युलरली रँडल लॉ नावाचा एक रिसर्चर आहे विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी USA मधला, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं की कोटडा बदलीवरनं आम्हाला काही स्टिएटाईट बीड्स मिळाले. तर त्यातले 4 स्टिएटाईट बीड्स हे आम्ही सॅम्पल म्हणून रँडलकडनं आम्ही त्याचा अनालिसिस केला. अनालिसिस करायचं कारण काय होतं की बाबा त्याच्यामधलं कॉम्पोजिशन काय आहे किंवा काही वेगळं आहे का एक जे तुम्हाला मोहनजोदडो, हरप्पा, चंदूदाडो या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच बीड्स आहेत. त्यासाठी म्हणून आम्ही हे सॅम्पल्स केले. आता सॅम्पल्स तयार करताना त्याच्यामध्ये XRD नावाचा एक सायंटिफिक मेथड आहे त्याचा वापर केला गेला. तर त्या XRD मध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही पावडर करता याची आणि त्या मशीनमध्ये घालता तर ती मशीन तुम्हाला त्या स्टिएटाईट मधलं मिनरल कॉम्पोजिशन देते. मिनरल कॉम्पोजिशन म्हणजे काय की कुठलाही घटक तयार होताना त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स एकत्र येतात. मग अल्बाईट असेल, ऑगाईट असेल, क्वार्ट्ज असेल, क्रिस्टल असेल, तर या सगळ्याचं एकत्रीकरणामधनं एक वेगळ्या प्रकारचं रॉक किंवा मिनरल तयार होते. तर त्याचे बेसिक घटक आपल्याला या XRD मधनं पाहायला मिळतात. आता जर का तुम्ही पहिले 3 सॅम्पल पाहिले तर हे तिन्ही सॅम्पल जे आपल्याला ग्राफ देत आहेत ते एकसारखा ग्राफ आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाहीये ग्राफमध्ये या 3. पण जर का शेवटचा तुम्ही ग्राफ पाहिला तर या ग्राफमध्ये खूप व्हेरिएशन आहे. म्हणजे हा जर का कर्व बघितला तर हा कुठंच नाहीये. हे 2 जर का तुम्ही बघितले बार तर हे 2 बार वरच्या याच्यामध्ये नाहीये किंवा हा वरच्या तिन्ही याच्यामध्ये असलेला हा जो बार आहे तो याच्यामध्ये इथं नाहीये. त्याची पोझिशन चेंज झालेली आहे. तर याच्यामधनं सगळ्यात महत्वाचं आम्हाला काय कळलं की जे स्टिएटाईट बीड्स म्हणून आपण बघतो कारण की दिसायला ते पांढऱ्या रंगाचे असतात त्यामुळे पांढऱ्या रंगाचं कुठलंही बीड आपल्याला दिसलं तर ते आपण स्टिएटाईट म्हणतो सिंधू संस्कृतीमध्ये. पण ते करणं चुकीचं आहे. हे आता आम्हाला कोटडा बदलीमध्ये काम केलं आणि जेव्हा मी अशा प्रकारचं शास्त्रीय दृष्टिकोनातून काम केलं तेव्हा कळलं. कारण की या लोकांनी स्टिएटाईट सारखंच दिसणारं एक वेगळ्या प्रकारचं पांढरं मटेरियल आहे ज्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यापासून हे मणी बनवलेले आहेत. म्हणजे ते दिसताना स्टिएटाईट सारखे दिसतात पण ते ऍक्च्युली स्टिएटाईट नाहीये. हे वेगळ्या प्रकारचे मणी आहेत. म्हणजे जर का तुम्ही इथं बघितलं आता तर इथं तुम्हाला क्लिअर कट दिसेल हे कोटाळा बदलीचं बीड आहे. हे ऍक्च्युअल स्टिएटाईट आहे. ओरिजिनल स्टिएटाईट मटेरियल वापरले. तेच स्टिएटाईट मटेरियल तुम्ही बघितलं तर चंदूदाडोला सापडले, त्याच्यानंतर लोहाल मारेला सापडले, घोलोदोरो आहे, शिकारपूर आहे, लोटेश्वर आहे, हरप्पा आहे, मोहनजोदडो आहे, कालीबंगा आहे, या सगळ्या बरोबर मॅच होतं. पण आता हे जर का तुम्ही बघितले 2 तर हे कुठंच मॅच होत नाहीत. हे पूर्ण वेगळे आहेत. आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं याच्यामध्ये 2 घटक जे आहेत ते आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळतात. एक आहे अॅनाटिस आणि एक क्वार्ट्ज. तर या लोकांनी 2 वेगळे घटक ते कुटलेले ते एकत्र केले आणि त्याच्यापासून हे बीड तयार केले आहेत. म्हणजे हे परत सिंधू संस्कृतीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत 100 वर्षात कधी झालेलं नव्हतं. तर आम्हाला पहिल्यांदा अशा प्रकारचा एव्हिडन्स मिळतोय की स्टिएटाईट सारख्या मटेरियलचं सुद्धा त्या लोकांनी इमिटेशन केलेलं आहे. आता मग इमिटेशन का करणं गरजेचं आहे की एक तर आर्थिक सुबत्ता नाहीये की त्याच्यामुळे ती लोक खरे स्टिएटाईट बीड्स विकत घेऊ शकतात म्हणून त्यांनी लोकल प्रोडक्शन केलं, लोकल माती वापरली, लोकल नॅचरल रिसोर्सेस वापरले आणि त्याच्यापासून हे मणी तयार केले की जे स्टिएटाईट सारखे दिसतात. ते फक्त दिसतात पण ते खरे स्टिएटाईट नाहीये. म्हणजे इथं परत एकदा आपण काय बघतो तर ग्रामीण संस्कृतीमध्ये असलेली जी एक लिमिटेड इकॉनॉमी आहे आणि शहरी संस्कृतीमध्ये की जिथं मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता आहे. तर या 2 वेगवेगळ्या आपण बघतो की त्या 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये मटेरियल दिसताना सेम दिसतं पण त्याचा कसा वापर केला गेलेला आहे आणि त्याचं प्रोडक्शन कसं केलं गेलेलं आहे याबद्दलचे आपल्याला पुरावे आपल्याला या याच्यामधनं पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतरची जी वसाहत आहे की ज्याचा शोध लागलेला आहे की म्हणजे एक ऍक्सिडेंटल डिस्कवरी होती. म्हणजे एक हरिनगर म्हणून एक वसाहत आहे. इथं तुम्ही जर का पाहिलं तर हस्तिनापूरची ही वसाहत आहे जी फेमस आहे हस्तिनापूर आणि त्याच्या अगदी जवळच ही हरिनगरची वसाहत आहे. आता या हरिनगरच्या वसाहतीमध्ये काय झालं होतं की तिथं एक शेतकरी शेत नांगरत होता आणि ते शेत नांगरता एक मोठा तांब्याचा हांडा होता तो बाहेर आला. तर त्याला वाटलं की त्याच्यामध्ये काहीतरी सोनं ठेवलं असेल किंवा महत्वाचं काहीतरी ठेवलं असेल म्हणून त्यांनी तो हांडा काढायचा प्रयत्न केला. त्या ह्याच्यामध्ये त्या हांड्याची थोडीफार नासधूस झाली. पण ती जी न्यूज आहे ती त्यावेळेचा जो तिथला सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट होते आग्रा सर्कलचे डॉक्टर भुवन विक्रम. तर त्यांना ती न्यूज मिळाली की अशा प्रकारचा हांडा तिथं निघाले आणि त्याची तोडफोड चालली. तर ते इमिजिएटली त्या स्पॉटवरती गेले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं. तर तो खाली जो माणूस दाखवतोय तो स्पॉट दाखवतोय. या स्पॉटवरनं तो हांडा मिळालेला आहे. आता या हांड्यामध्ये आपण बघू काय हा तो हांडा आहे मोठ्या प्रमाणाचा. हा पूर्णपणे तांब्याचा हांडा आहे
आणि या तांब्याच्या हांड्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता तो वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात की छोटी भांडी आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आयुध ठेवलेली दिसत आहेत. तर ही जेव्हा आयुध सगळी साफ केली आणि सगळं बाहेर काढलं तर हे टोटल कलेक्शन आता हे सगळे जे दिसत आहेत ते या एका भांड्यामध्ये ठेवलेली होती. तर याच्यामध्ये तुम्हाला खुर्पीसारखं दिसतंय, त्यानंतर इथं कुऱ्हाडीसारखं हत्यार आहे, इथं हा जो आहे हा आरसा आहे, ही जी आहे ही तलवार आहे, त्यानंतर या वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत, त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे पेले दिसत आहेत आपल्याला. आता तुम्ही जर का बघितलं तर या सगळ्या वस्तूंचे जे आकार आहेत हे आकार जे आहेत ते आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये जे मिळणाऱ्या भांडे आहेत त्या भांड्यांसारखेच आहेत. म्हणजे याला आपण सिंधू संस्कृतीमध्ये गॉबलेट म्हणतो. तर आता ती भांडी जी आहेत ती मातीपासून बनवलेली आहेत आणि हे पूर्णपणे आपल्याला तांब्यापासून बनवलेल्या वस्तू मिळतात. तर आपण त्या काही गोष्टींचे फोटोग्राफ बघूया की आता याच्यापुढे अशी भांडी मिळालेली आहेत, थाळ्या आहेत किंवा हे गॉबलेट आहेत किंवा हे छोटे कप आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या कुऱ्हाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत, या सगळ्या कुऱ्हाडी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यानंतर हे आरीसारखं हत्यार आहे, म्हणजे तुम्ही अजूनही बघू शकता की याची किती शार्प आहे, याची धार अजूनही व्यवस्थित दिसते. त्यानंतर ही तलवार आहे, त्यानंतर हा आरसा आहे. आता याचं महत्वाचं काय दाखवण्यामागचा उद्देश, कारण की पूर्वीपासून एक अशी आपल्याकडे संकल्पना होती की जो वेस्टर्न युपीचा भाग आहे, म्हणजे साधारण आपण ज्याला आपण गंगा यमुना दोआब म्हणतो, तर या गंगा यमुना दोआब मध्ये हे सिंधू संस्कृतीची लोक कधीच गेली नाहीत. तर असा एक समज होता आणि जेव्हा ती गेली तेव्हा ती उत्तर सिंधू संस्कृती म्हणजे अगदी जेव्हा आपल्याला दिसतं की लोक स्थलांतरित व्हायला लागलेली आहेत किंवा ते ग्रामीण संस्कृती परत जायला लागलेले आहेत, तर तेव्हा ही लोक या वेस्टर्न युपी मध्ये किंवा गंगा यमुना दोआबकडे जायला लागलेली दिसतात. तर त्याच्या आधीपर्यंत असा समज होता की हे कधीच आपल्याला ही जी महत्वपूर्ण जो भाग आहे जो मॅच्युअर हरप्पनचा, तर त्या काळखंडामध्ये ही लोक कधीच या गंगा यमुना दोआबकडे आलेली नाहीयेत. आता या वसाहतीमधनं जे आपल्याला या सगळ्या वस्तू मिळत आहेत की ज्या अगदी सिंधू संस्कृती बरोबर साधर्म्य दाखवतात, तर या वसाहतीचं आपण डेटिंग केलेलं आहे. तर त्या डेटिंग नुसार याचा काळखंड आहे 2300 बीसीचा. आता 2300 बीसी म्हणजे इसवी सन पूर्ण 2300. तर साधारण तो काळखंड आणि ही जी संपन्न सिंधू संस्कृतीचा काळखंड आहे मॅच्युअर हरप्पनचा, हा एकच आहे. याच काळखंडामध्ये आपल्याला आता वेस्टर्न युपी मध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ काय की या नवीन शोधामुळे आता आपल्याला कुठंतरी आपण जे पूर्वपार चालत आलेले किंवा पारंपरिक पद्धतीने जे शिकत होतो किंवा बघत होतो त्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. की सिंधू संस्कृती जर का 2300 बीसी ला या गंगा यमुना दोआब मध्ये जर का पोहोचली असेल किंवा त्या ठिकाणी त्याची जर का एक वेगळ्या पद्धतीने निर्मिती झाली असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची वैशिष्ट्य काय दिसतात किंवा ती संस्कृती कशा पद्धतीने तिची जडणघडण झाली, ह्या गोष्टी बघणं आता आपल्याला गरजेचं झालेलं आहे. जे आपण पूर्वपार अगदी चालत आलेलं आहे की बाबा गंगा यमुना दोआब मध्ये मिळत नाही, तर ते आता कुठेतरी आपल्याला या गोष्टी मिळायला लागल्यानंतर त्या पद्धतीची जी विचारसरणी होती ती आपल्याला बाजूला ठेवली गेली पाहिजे आणि त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता ही दुसरी वसाहत आहे, ही परत वेस्टर्न युपी मधलीच आहे, बागपत नावाची वसाहत आहे. बागपत डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, चंदायन नावाची. आता हे पण रेस्क्यू ऑपरेशन होतं, म्हणजे एक शेतकरी शेत नांगरत होता आणि त्याच्यामधनं काही हाडं बाहेर यायला लागली आणि म्हणून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी तिथं जाऊन रेस्क्यू ऑपरेशन केलं. तर त्या याच्यामध्ये त्यांना काही बरियल्स सापडली. तर इथं तुम्ही जर का पाहिलं तर हे याच्यामध्ये स्केलेटन नाहीये, पण याच्यामध्ये व्यवस्थित दफनभूमीमध्ये जशी ठेवतात तशी भांडी ठेवलेली आहेत आणि या दफनापासूनच एका थोड्या अंतरावरती त्यांना या पद्धतीचा मुकुट मिळालाय. हा क्राऊन आहे. आता क्राऊन म्हणजे तो डोक्यावर बसत नाही, हा बेसिकली हेडबँड सारखा आहे, म्हणजे तुमच्या फोरहेड वरती किंवा कपाळावरती हा लावला जातो, कपाळावरती फिक्स होतो आणि मधल्या भागामधनं हे वरती येतात. तर या पद्धतीचं मिळालंय. आता हे जेव्हा सापडलं तेव्हा लोकांना त्याचं महत्व कधीच कळलं नाही की हे नक्की काय आहे किंवा याचं महत्व काय, फक्त त्यांनी रिपोर्टिंग करून सोडलं. पण त्याच्यानंतर आता रिसेंटली जेव्हा मोठ्या प्रमाणावरती परत बागपत डिस्ट्रिक्ट मधलीच ही वसाहत आहे सनवली नावाची, या सनवलीच्या ठिकाणी जेव्हा उत्खनन केलं गेलं, डॉक्टर संजय कुमार मंजुल आणि डॉक्टर अरविंद मंजुल या दोघांनी मिळून इथं उत्खनन केलेलं आहे या सनवलीच्या वसाहतीचं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने. आणि इथं मोठ्या प्रमाणावरती त्यांना फार वेगवेगळे आणि म्हणजे आश्चर्यकारक असे इव्हिडन्सेस सापडलेले दिसतात. आणि
आजपर्यंत भारतामध्ये अशा प्रकारचे इव्हिडन्सेस किंवा पुरातत्वीय पद्धतीचे शोध कधीच लागलेले नव्हता. हा पहिल्यांदा अशा पद्धतीचा शोध लागलेला आहे. म्हणजे अजून सुद्धा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती डिबेट चालू आहे की नक्की याचा काळखंड काय असला पाहिजे आणि नक्की हे काय आहे, याच्यावरती अजून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे. पण महत्वाचं काय की आपल्याकडे पहिल्यांदा या भारतामध्ये अशा प्रकारचं मटेरियल आपल्याला पहिल्यांदा मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला परत एक चालना मिळालेली आहे किंवा आपल्याला जे पूर्वपार चालत आलेलं पद्धतीने आपण जे काम करत येतोय किंवा एक आपली एक समज झालेली आहे, तर ती कुठेतरी आपल्याला बदल करणं आता गरजेचं आहे आणि त्यातनं बाहेर येऊन कुठेतरी एक आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून सिंधू संस्कृती बघणं किंवा त्याचा उगम बघणं, त्याचं स्थलांतर बघणं किंवा ज्या विविध संस्कृती नांदतायत तर त्यांचे आणि सिंधू संस्कृतीचे संबंध बघणं, या गोष्टी आता गरजेच्या होत चाललेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला ही दफनं दिसत आहेत. इथं एक आहे, हे दुसरं दफन आहे, इथं दफन आहे, इथं दफन आहे, तर वेगवेगळ्या प्रकारची दफन आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय तर याच्यामध्ये बघितलं तर हे जे एक नंबरचं दफन आहे ते स्त्रीचं दफन आहे. तिच्या डोक्याच्या मागे इथं मोठ्या प्रमाणावरती ही भांडी ठेवली गेलेली आहे. आता हे चंद्रायन सारखंच आहे. मी तुम्हाला दाखवलं चंद्रायनचं की तिथंही अशी भांडी होती. तर मे बी जेव्हा त्या शेतकऱ्यांनी काम केलं तेव्हा हा स्केलेटन उडला असेल आणि त्यामुळे फक्त त्यांना ही भांडी मिळाली आणि वरचा जो स्केलेटन होता तो निघून गेला, त्यामुळे तिथं आपल्याला स्केलेटन मिळालं नाही. आता हे बघितलं तर ह्या बरियलमध्ये पण फार महत्वाचं इंटरेस्टिंग, आता हे दुसरं बरियल आहे की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं हे बरियल हे कॉफिन आहे. आता कॉफिन म्हणजे काय, या लोकांनी काय केलेलं आहे की याचं अजून सुद्धा हे याच्या आतमध्ये जो कोणी झोपवलेला आहे म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल माहित नाही, त्याचं उत्खनन केलेलं नाही. आम्ही काय केलेलं आहे की हे अख्खच्या अख्खं बरियल जे आहे ते उचलून आम्ही दिल्लीला आणलेले आणि याचं अजून ओपन केलेलं नाहीये आतमध्ये बघण्यासाठी. तर या बरियल बरोबरच आम्हाला इथं इथं बघितलं तर इथं रथ मिळालाय. हे रथाचं एक चाक आहे, इथं रथाचं दुसरं चाक आहे, रथाच्या मधलं जो योक असतो तो हा आहे आणि इथं तुटून पडलेला आहे हा. ठीक आहे. आता अशा प्रकारे रथाचा किंवा कॉफिन असण्याचा इव्हिडन्स आजपर्यंत भारतामधनं कधीच नव्हता, हा पहिल्यांदा मिळालेला आहे. याचे आपण काही बघूया. आता याच्यावरती जर का बघितलं तर हा जे मी तुम्हाला म्हणलो कॉफिन की जे आम्ही उघडलेलं नाहीये, याच्यावरती या वेगवेगळ्या अँथ्रोपोमॉर्फिक फिगर्स आहेत, या कॉपरमध्ये तयार केलेल्या आहेत अशा लाईनीने. इथं अगदी व्यवस्थित क्लिअर दिसत आहेत बघा तुम्हाला. या हा दिसतोय, हा क्लिअर दिसतोय. हे तांब्यापासून तयार केलेले आहेत आणि वरती चिकटवलेले आहेत त्याच्यावरती. आता अजून तुम्हाला क्लिअर दिसेल व्यवस्थित. बरोबर, इथं इथं डोक्याचा भाग आहे, हा पायाचा भाग आहे आणि हे हातासारखं आहे. तर ह्या ज्या अँथ्रोमॉर्फिक फिगर आहेत या तांब्यापासून बनवल्या आहेत आणि वरती चिकटवलेल्या आहेत. आता याचं साधर्म्य जर का तुम्ही पाहिलं तर आपल्याला जो सील्स वरती ह्या पद्धतीचा योगा मुद्रेमध्ये बसलेला जो माणूस दिसतो, आता वेगवेगळ्या स्कॉलर्सनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आयडेंटिफाय केलेले, कोण त्याला प्रोटोशिवा म्हणतो, कोण त्याला रुद्र म्हणतं. खरं खोटं आपल्याला काही सांगता येऊ शकत नाही जोपर्यंत ही आपल्याला दिसत नाही किंवा त्याच्यामधून आपण काही काढू शकत नाही. आता याच्या डोक्यावरती जे शिंगासारखं मुकुट घातलेलं आहे आणि त्याचा चेहरा, तर आता हा कुठंतरी हे आपल्याला इथे याचं साधर्म्य दिसतं. नाही तोच असेल असं नाही, पण त्याच्यामध्ये आपल्याला ऍटलिस्ट एक साधर्म्य दिसतं की अशा पद्धतीचा तो असू शकतो. त्याचबरोबर जर का पाहिलं तर इथं तुम्हाला क्लिअर कट दिसेल की या जो बरियल आहे त्याचे जे पाय आहेत त्या कॉफिनचे, त्याच्यावरती या तांब्याच्या पट्ट्या आहेत. इथं ही एक पट्टी आहे, वरती एक पट्टी दिसते, खाली एक पट्टी दिसते आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या तांब्याचे अवशेष इथं ठेवलेले आहेत, काही भांडी ठेवलेली आहेत. हा तो रथाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे चाक आहे रथाचं इथं व्यवस्थित दिसतंय. आता याच्यामध्ये झालं काय की रथाच्या चाकामध्ये इथं तुम्हाला नीट दिसेल की त्याच्यामध्ये रथाचं जे चाक आहे ते लाकडाचं आहे, त्यामुळे लाकूड पूर्ण कुजलं गेलं आणि त्या लाकडावरती या तांब्याचे, तुम्हाला इथं दिसत असतील तर हे त्रिकोण आहेत तांब्याचे, हे त्रिकोण सगळे तांब्याचे या लाकडाच्या चाकावरती लावलेले होते डिझाईन म्हणून. तर लाकूड तर सगळं गेलं, ते पूर्णपणे सोडून गेलं, पण त्या लाकडाच्या जागी काय झालं की चिखल आतमध्ये गेला किंवा माती भरली गेली. त्यामुळे आपल्याला हे जे कॉपर किंवा तांब्याचे जे तयार केलेले पट्ट्या आहेत त्या आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात आणि आतलं लाकूड पूर्ण गेलेलं आहे. हे जर का बघितलं, हे परत हे तांब्याचं पूर्णपणे आहे तयार केलेलं, म्हणजे हा जू आहे की जो मानेवरती ठेवता येऊ शकतो, हे जूचा भाग आहे. त्यानंतर इथं ही जी आहे तांब्याची ढाल आहे आणि त्याच्या इथं शेजारी तुम्हाला मुकुट दिसतोय, आपण जे डोक्यावरती हेल्मेट घालतो ते हेल्मेट आहे आणि इथं हा ढाल आहे. इथं तुम्हाला तलवार दिसतील दोन, एक तलवार इथं पडलेली आहे, एक तलवार इथं ठेवलेली आहे. या दोन तलवारी आहेत त्याच्याबरोबर. त्याच्यानंतर या ज्या आहेत
ही परत एक तलवार आहे इथं, आणि याला जे संजय सर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही मशाल आहे. तर मशाल म्हणजे काय की नॉट नेसेसरी की जेव्हा आपण मशाल म्हणतो त्याच्यामध्ये आपण तेल घालून जे आपण आग लावतो आणि ते प्रोसेशन मध्ये पुढे धरतो, तर ती आपण मशाल म्हणून धरतो. पण मशाल या शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा झेंडा नव्हता आणि झेंड्याच्या जागी फक्त एक लाकडाचा पोस्ट किंवा लाकडाचा खांब लोक घेऊन जायचे, तर त्याला आपण मशाल म्हणायचो. तर त्यांच्या दृष्टिकोनातून ही मशाल आहे की जी म्हणजे एखादं जर का जत्रा असेल किंवा एखादं बरियल चाललं असेल की माणसाला आपण जेव्हा घेऊन जातो याला प्रेताला, तर त्याच्या पुढे एक या पद्धतीचं मशाल हातामध्ये धरून माणूस चालत असावा. त्याचबरोबर इथं जर का तुम्ही पाहिलं तर हा कंगवा आहे आणि हा छोटासा आरसा आहे. तर हे सगळं आपल्याला या दफनामधनं सापडलेलं आहे. आणि हे ह्या पद्धतीने त्यांनी रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे की ज्या याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतंय की तेच डिझाईन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर हा या पद्धतीने पाहिलं तर जो आपण तुम्हाला म्हणलं की जू मिळतो, तो हा तो जू आहे. आणि ही ती यष्टी आहे जी मध्ये पडलेली होती, ती वरती यष्टी. आणि इथं माणूस उभा राहणार आणि ती हाकली जाणार. आता याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी काय आहे की बाबा ही जी आपल्याला मिळते ह्याच्यामध्ये कुठं घोड्याचा आपल्याला एव्हिडन्स सापडलेला नाहीये. मग ही जी आपल्याला मिळते, रथ मिळतोय, तर मग हा बैलांनी हाकलेला होता का घोडा वापरला गेला होता, तर या संदर्भातले आपल्याकडे अजून एव्हिडन्सेस नाहीये की नक्की कोण याच्यासाठी वापरला गेला असेल. पण आता महत्वपूर्ण काय आहे की आता या जर का आपण सनोलीचं बघितलं तर सनोलीचं पण कालखंड 2300 BC आहे. आणि हे परत वेस्टर्न युपी मध्ये, म्हणजे परत वेस्टर्न युपी मध्ये मगाशी आपण हरिनगर बघितलं, त्यानंतर चंदायन बघितलं, त्यानंतर सनोली बघितलं, तर ह्या एरियामध्ये एक कुठली तरी संस्कृती दिसते की जिचं साधर्म्य सिंधू संस्कृती बरोबर आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या लोकांनी तांब्याचा वापर केलेला आहे. मग ही जी लोक होती ही नक्की लोक कोण आहेत आणि यांचा आणि सिंधू संस्कृतीचा एकमेकांशी संबंध काय? तर आता ही जी नवीन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून येणारी जे नवीन प्रकारची माहिती आहे, मग ती कोटडाबडली सारख्या वसाहतीमधनं असेल की जिथं आम्ही ग्रामीण वसाहतीबद्दल किंवा ग्रामीण संस्कृतीबद्दल सांगायचा प्रयत्न करतोय की बाई की ग्रामीण संस्कृती कशी आहे किंवा सिंधू संस्कृतीमधल्या ग्रामीण संस्कृतीचं स्वरूप काय आहे. मग त्याच्यामध्ये मिळणारे जे आम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून जो अभ्यास केला, मग त्याच्यामध्ये भूकंप असेल किंवा त्याच्यामध्ये जे इनॅमल वरती अभ्यास केला गेला की प्राण्यांचं जे वेगवेगळ्या प्रकारे स्थलांतर होतंय त्याचा अभ्यास असेल किंवा स्टेटाईट बीड सारख्या गोष्टींचा अभ्यास असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे एक मटेरियल वापरलेलं दिसतंय किंवा रेसिड्यू अनालिसिस सारखा प्रकार असेल की ज्याच्यामध्ये पॉटरीवरती अभ्यास केला गेलेला आहे. आणि त्या पॉटरीच्या अभ्यासामध्ये जे छिद्रयुक्त भांडं आहे किंवा परफोरेटेड जार आहे, तर आजपर्यंत त्याला लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं की त्याचा वापर काय असू शकतो. तर त्याच्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार की तेव्हा जे छिद्रयुक्त भांडे ते कुठल्या तरी धार्मिक पद्धतीसाठी वापरलं गेलं असेल. काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये दिवा लावत असतील. काही लोकांनी सांगितलं की नाही, त्याच्यामध्ये जर का तुम्ही पालेभाज्या ठेवला तर त्याच्याकडे सगळीकडनं छिद्र आहेत, त्याच्यामधनं व्हेंटिलेशन चांगलं होतं आणि भाजीपाला सडत नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्याचा डिस्टिलायझेशनसाठी वापर केला गेला असेल. पण जेव्हा आम्ही या छिद्रयुक्त भांड्याचा रेसिड्यू अनालिसिस केला तर त्याच्यामध्ये आम्हाला दुधाचं एव्हिडन्स मिळाला. आता या भोकाच्या भांड्यामध्ये जर का मी दूध ओतलं तर ते सगळं वाहून जाईल, ते राहणार नाही. याचा अर्थ काय आहे की फाटलेलं दूध जे आहे किंवा दूध आपण पनीरसाठी जे बनवलं जातं तर ते बनवून त्या भांड्यामध्ये ते भरलं गेलं. मग त्याच्यासाठी कॉटनच्या कापडाचा वापर केला असेल की त्याच्यामध्ये ते ठेवलंय आणि ते भांड्यामध्ये आतमध्ये ठेवलंय की जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी आहे त्याच्यामधलं त्या छिद्रांमधून निघून जाऊन पनीर तयार करता येऊ शकतं. म्हणजे हा इनडायरेक्ट एव्हिडन्स आम्हाला मिळतोय की त्याच्यामध्ये दूध आहे पण दूध त्या भांड्यामध्ये राहू शकत नाही. याचा अर्थ प्रॉबेबली या लोकांनी पनीर बनवण्यासाठी या भांड्याचा वापर केलेला आहे. म्हणजे आजपर्यंत 100 वर्ष या गोष्टीवरती डिस्कशन चाललं होतं की नक्की या छिद्रयुक्त भांड्याचा वापर कशासाठी केला गेलेला आहे. तर आज आम्ही तो सायंटिफिक अनालिसिस करून आम्ही प्रूव्ह केलं की बाबा याचा वापर हा पनीर बनवण्यासाठी केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या सनोली सारख्या वसाहती आहेत याच्यामधनं एक वेगळा पुरावा बाहेर येतोय. तर म्हणजे जेव्हा आपण सिंधू संस्कृतीचा विचार करतो तो फक्त मोहनजोदडो, हरप्पा, राखीगडी, धोलावीरा या वसाहतींपुरता मर्यादित ठेवता येत नाही आणि तो ठेवला गेला नाही पाहिजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आज आपल्याला जेव्हा एखादी शहरी संस्कृती माहिती आहे तर त्याचबरोबर तेवढ्याच पद्धतीने आपल्याला ग्रामीण संस्कृतीबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे. ग्रामीण संस्कृतीचा विकास कसा होतो हे बघणं गरजेचं आहे. ग्रामीण संस्कृतीची इकॉनॉमी किंवा ग्रामीण संस्कृतीमध्ये केले गेलेले वेगवेगळ्या प्रकारची कामं किंवा त्या लोकांचे संबंध काय आहेत शहरी संस्कृती बरोबर हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की आज मी जर का धोलावीरा जर की अजून एक मोठी वसाहत खोदली तर मला परत तिथं काय बघायला मिळणार आहे? तेच सुंदर घरं आहेत, रस्ते आहेत,
सांडपाण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पण ते ऑलरेडी मला या 5 वसाहतीमधनं कळलेलं आहे. म्हणजे मी 6वी वसाहत जरी खोदली तरी मला परत तेच मिळणार आहे. मग त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आता, की आता आपण ग्रामीण संस्कृतींवरती भार दिला पाहिजे, त्यांचं उत्खनन केलं पाहिजे, की जेणेकरून आपण जो सिंधू संस्कृतीचा इतिहास लिहितोय तो फक्त या 5 वसाहतींवरती किंवा शहरी पद्धतीचा इतिहास न होता त्याच्यामध्ये ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक जो आहे तो त्याच्यामध्ये आला पाहिजे. तो येणं गरजेचं आहे. तोपर्यंत सिंधू संस्कृतीबद्दल आपली जी 100 वर्षापूर्वी जी आपल्याला माहिती होती तीच आज आपल्याला माहिती आहे. आणि आपण त्याच्यामध्ये पुढे गेलोच नाहीये, कारण की आपण फक्त शहरी संस्कृतीबद्दल बोलतोय. जोपर्यंत तुम्ही ग्रामीण संस्कृती बघणार नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शहरी संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि विविध प्रकारचे त्यामध्ये असलेले लोक, त्यांचे असंख्य प्रकारचे त्यांनी केलेली कामं धामं किंवा त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन, या गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाही. आणि या कळण्यासाठी म्हणून आपल्याला ग्रामीण संस्कृती बघणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या ग्रामीण संस्कृती बघू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सिंधू संस्कृती समजली असं मी म्हणेन. रादर दॅन की आपण फक्त शहरी संस्कृती बघून सिंधू संस्कृती समजली असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर एवढं बोलून मी थांबतो आणि परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.